धन्यवाद प्रसाद सर. वळतोय मैदानात खार्डी चषक 2021च्या निमित्तानं यावेळचा हा चेंडू गलीच्या डोक्यावरून खेळायचा होता. चेंडू जरूर सीमारेषा गाठणार आणि यस इट इज. इट्स अ वेलकम फॉर अ संदाप. चौकाराने खातं सुद्धा खोललं जात आहे. असं म्हणतात की ज्युलियस सीझर अचल आहे उत्तराच्या नक्षत्रासारखा, ज्याच्या अढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशात चितारल्या आहेत लक्षावधी चांदण्या, काही जळत आहेत काही चमकत आहेत. या अगणित माणसांच्या दुनियेत मला एकच व्यक्ती ठाऊक आहे जी आपल्या जागी सदैव स्थिर आहे, आणि ती म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धोरण आणि त्याच वेळेला राजकीय पक्षाचे कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि अनेक प्रश्न जे आज खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, त्यांना वाव देण्यासाठी नेहमीच या विभागातून आपण पाहिलेलं आहे. जे विभाग प्रमुख म्हणून येथे नेतृत्व करतात श्री दिनेशजी पाटील यांच्याद्वारे ही स्पर्धा आयोजित केली. खार्डी चषक 2021च्या निमित्तानं आपण मित्रांनो या मैदानावरती एकत्र आलो. आम्हाला सुद्धा या ठिकाणी समालोचनाची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा वैयक्तिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांचे साथी श्री हेमंत म्हात्रेजी यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, वळतोय मैदानाकडे. असं म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे एक गरज निर्माण झाली, आणि ती कदाचित तुमचा डेटा असेल, म्हणजे 4G आणि त्याच्या आता पुढे येणारा 5G असेल. परंतु क्रिकेट ही सुद्धा आपली जगण्याची एक अविभाज्य भाग झालाय. यावेळचा हा चेंडू एज घेऊन जातोय तो गलीच्या दिशेला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर होतोय. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना सलामीवीरांनी कशी सुरुवात द्यावी. काही वेळेला म्हणतात की आपल्याकडचे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते सचिन तेंडुलकरचे शतक सांगतील, परंतु पायथागोरसचं प्रमेय सांगणार नाही. इतक्या प्रमाणामध्ये क्रिकेटबद्दलचं नॉलेज माहिती झालेलं आहे. याच वेळेला धावफलकावरती एक नजर टाकूया. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आलाय तो गौरव ठोंबरे. 51 धावा त्याला रोखायच्या आहेत. गोलंदाज कसा असावा? अचूकतेवरती भर देणारा, वेगवान गोलंदाजी करणारा. यावेळेला जोरदार अपील झालं जरूर, परंतु अर्थातच पंचाने ते अपील फेटाळून लावलं. पहिल्या षटकामध्ये गौरव काहीसा दडपण आणण्याचा प्रभाव करतोय, दबाव बनवण्याचा या वेळेला प्रयत्न करतोय. प्रयत्न यशस्वी होतोय म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु त्याच वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ महत्वाची असणार आहे. मी मगाशी सुद्धा म्हणालो की काही मैदानं विशेष असतात, काही मैदानं काही जणांना लकी असतात. म्हणजे कुणी विचार केला होता, म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये कर्नल दिलीप वेंगसरकरजी यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही लॉर्ड्सवर 3 सेंचुरी कशा मारल्यात? ते म्हणाले अशाच मारल्या. असं नसतं. अर्थात याच्यामधला त्यांनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितला, तो पुढे बोलू. या दरम्यानचा पुढचा चेंडू हा खेळून काढलाय. अर्थातच एकेरी धावासाठी एकेरी धावांना धावसंख्या नक्की बदलणार आहे. धावफलकावरती धावसंख्या लागते ती बिनबाद 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना दिलीप वेंगसरकरांचा किस्सा सांगत होतो. ते म्हणत होते की लॉर्ड्सवरती मी 3 सेंचुऱ्या मारल्या मान्य आहे, पण ॲट द सेम टाइम्स मी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरती सुद्धा, आता त्याचं नाव अरुण जेटली मैदान असं करण्यात आलेलं आहे, त्या मैदानावरती मी 4 सेंचुऱ्या मारल्यात, पण त्याच्याबद्दल मला कोणी विचारत नाही. काही वेळेला काही मैदानांचे रेकॉर्ड लक्षात ठेवले जातात, काही वेळेला काही मैदानं विस्मृतीत जातात, परंतु नेहमीच म्हटलं जातं की फॉरगेटिंग इज अन आर्ट. पण ते कधी असावं तर मागच्या सामन्यात आपण काय खेळलो ते विसरायचं असतं, नव्या सामन्यात नव्या ताकदीनं उतरायचं असतं. आणि तीच लढत देण्यासाठी मला वाटतं इथे कन्सिस्टन्सी, भरोसा आणि व्हॅल्यू या ॲस्पेक्ट्सवरती मैदानात लढत खेळली जाणार आहे. जिथे संदप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, पहिलं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या 3 षटकात मगाशी फार सुंदर वर्णन केलं की 16 धावा आल्या होत्या. मच्छिंद्र सर म्हणाले की 18 चेंडूत 16 धावा आल्यात आणि पुढच्या 6 चेंडूमध्ये 16 धावा आल्या. म्हणजे धावांचा आलेख कसा उंचावला जातो. शेवटी तुमचे एफर्ट्स हे इन्क्रीजिंग एफर्ट्स मोजले जातात. मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय असो अथवा क्रिकेटचं मैदान असो. गोलंदाजीला आपण पाहतोय तो फडकेपाडा एंडकडून गोलंदाजीसाठी येतोय तो हर्षद ठोंबरे. गौरव ठोंबरेने पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या आणि आता हेमंत आणि वैभव या जोडी समोर गोलंदाजी करायची आहे. हा थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण तिसरा पंच तात्काळ मैदानाकडे पाठवायचा आहे. धावफलकावरती बिनबाद 9 अशी सुरुवात पाहायला मिळते. येस सर. तर जगेश सर 2 मिनिटं तुम्हाला थांबायची होतो. याच दरम्यान आमचे मान्यवर सन्मान्य राजेशजी काकडे आणि मनोज डोंगरे बेलपाडा यांचे इथे आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. 9 धावा धावफलकावरती लागल्या. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. मी विनंती करतोय आयोजकांना की त्वरित तिसरा पंच मैदानामध्ये पाठवायचा आहे. वादग्रस्त शैलीवरून या वेळेला ऑब्जेक्शन निर्माण झालेत आणि त्यानिमित्तानं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. मच्छिंद्र सर,
हर्षल गिब्स आपल्याला आठवत असेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू. त्याने एकदा टू द पॉईंट, अर्थात त्याचं आत्मचरित्र आहे, या टू द पॉईंटमध्ये त्याने सरळ सरळ लिहिलं होतं, म्हणजे टू द पॉईंटच लिहिलं त्याने, की तो म्हणाला होता की 434 धावा जेव्हा केल्या ना ऑस्ट्रेलियाने आणि आम्ही 438 केल्या, त्यावेळेला माझ्या मनात फक्त एकच कॅल्क्युलेशन होतं की समोर जो जो चांगला गोलंदाज आहे ना त्याला ठोकायचा. बाकी मी विचार काही केला नव्हता. त्याला माहिती होतं की पाठीमागे आलेला म्हणजे माझ्यासोबत असणारा ग्रॅमी स्मिथ असेल की म्हणजे कर्णधार असेल किंवा पाठीमागे येणारे फलंदाज कॅलिस असेल, हे डाव सावरतील, पण मी जो प्रयत्न करतोय तो यशस्वी झाला तर कदाचित हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल, आणि तो झाला सुद्धा होता. यावेळचा हा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरून जरूर खेळला, जोपर्यंत वायडेश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल 2 धावा मिळणार आहेत. या 2 धावाने धावसंख्या जरूर बदलते. दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा आपण पाहतोय गोलंदाजीला हर्षद ठोंबरे आलाय, त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जाणार आहेत, कारण गोलंदाजी ही फार कष्टाची कला असतं. म्हणजे गोलंदाज हे घडवावे लागतात, ते एका रात्रीत बनत नाहीत. भारतीय संघामध्ये आजकाल रिझर्व्ह स्ट्रेंथ भरपूर आहे, परंतु एकीकडे आपला विचार केला तर पूर्वी आपल्याला जलदगती गोलंदाज सापडत नव्हता, अशी आपल्यामध्ये मारामार चालायची, परंतु आजकाल ती स्पर्धा पाहायला मिळाली. अर्थात IPL एक त्याला कारण असावं. यावेळेला काहीसा निर्णय घेतला जातोय की हर्षद ठोंबरेने कशा प्रकारची व्यूहनीती या मैदानामध्ये अंगीकारावी, कारण दोन्ही फलंदाज आहे, मग हेमंत असेल किंवा त्याच वेळेला वैभव असेल. आता स्ट्राईकला खेळतोय हेमंत, नॉन स्ट्राईकला वैभव आहे. या दोन्ही फलंदाजांकडे फटके खेळण्याची ताकद आहे, आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे मैदान असतात ना, मोठी मैदान आहेत जिथे ताकद आणि टायमिंग या दोघांचा संगम करणारे खेळाडू असतात ना, तेव्हा त्या खेळाडूंना रोखणं फार कठीण असतं. म्हणजे विराट कोहली एकदा म्हणाला होता की तुम्हाला मैदानामध्ये फोकस राहावं लागतं, टॅलेंट प्रत्येकाकडे आहे. त्याने फार छान उत्तर दिलं होतं की UPSC एक्झाम पास झालेला बरेच जण म्हणजे 180 जण IAS होतात, पण IAS झाल्यानंतर पुढे काय? कारण सगळेजण एकाच टॅलेंटचे असतात, पण त्याच्यानंतर ते मैदानामध्ये कशा पद्धतीने, ते अर्थातच त्यांच्या कामगिरीमध्ये, मग सामाजिक उपक्रम असेल किंवा त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरमध्ये कशा पद्धतीने फोकस राहून काम करतात ना, त्याच्यावरती त्यांचं करिअर ठरत असतं, त्याच्यावरती त्यांचा नावलौकिक होत असतो. आणि म्हणूनच तर आपण या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं उदाहरण मित्रांनो याचसाठी दिलं की तुम्ही सुद्धा त्याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहावं, सकारात्मक दृष्टीने पुढे करावं, कारण आयुष्यामध्ये करिअर बनवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. यावेळचा चेंडू खाली राहतोय, कौतुक करावं लागेल ते हर्षद ठोंबरेचं. फलंदाजाला संधी देत नाहीये पूर्णपणे. 4ही चेंडू जे टाकलेत ना वैविध्यपूर्ण टाकलेत. काही एखादा चेंडू खाली राहतोय, एखादा चेंडू उसळतोय, एखादा लेग कटर दाखवतोय पण तो सरळ सोडतोय. हर्षद ठोंबरेचं व्हेरिएशन मैदानामध्ये कामी आलंय. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करायची की म्हटलं की मानसिक दडपण येतं, पण दडपण आणि दबावाखाली तर प्लेयर्स तयार होतात, हे आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि म्हणूनच इतिहासाला गवसणी घालायची असेल तर तुम्हाला त्या दबावाखाली खेळावं लागतं. हेच मैदानात पाहायला मिळालं. या षटकात केवळ 3 धावा अद्यापर्यंत आल्यात. 5 चेंडू अद्यापर्यंत झालेत. 5 चेंडू 3 धावा हर्षदने खर्च केल्यात. गौरवने 9 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय 12 धावा आल्यात. एकही विकेट जरूर नाहीये. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना कसं खेळावं किंवा कशा प्रकारची गोलंदाजी असावी, कसा अप्रोच असावा, हे फार मोठं उदाहरण हर्षद ठोंबरे या वेळेला मैदानात दाखवताना. संदप संघाला धावा बनवायच्या आहेत हे सुद्धा माहिती आहे. पाहायचं की आता वैभव कशा प्रकारे कामगिरी करतोय. स्ट्राईक रोटेट झालाय. हेमंत पाटील नॉन स्ट्राईक एंडला जातोय. डावखुरा फलंदाज वैभवसाठी यावेळेला आपण पाहतोय की हाही चेंडू ऑफस्टम्पला यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर हा एक जबरदस्त अस्त्र आहे, आपण नेहमीच पाहिलेला आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला या अस्त्राचा भन्नाट वापर करण्यात आला. 2 धावा मात्र याच दरम्यान पळून पूर्ण केल्या. 2 धावाने धावसंख्या वाढते. जिथे सिंगल होती मच्छिंद्र सर जसं मगाशी तुम्ही म्हणालात ते कन्व्हर्जन इथे होतंय जरूर. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. यॉर्कर अस्त्राचा वापर सर्वप्रथम आपण जर पाहिलं असेल इंग्लंडमध्येच क्रिकेट अर्थात खेळलं गेलं, आणि यॉर्कशायर एक क्लब आहे तिथे, काउंटी क्रिकेट क्लब आहे, आणि तिथून हा शब्द आला. यॉर्कशायर क्रिकेट क्लबला त्यावेळेला त्या यॉर्क करणे म्हणजे टोपी लावणे असं म्हटलं जायचं. शब्दशः मराठी अर्थ घ्यायचा झाला तर तो खूप हास्यास्पद आहे, परंतु तो यॉर्कशायर कडून शब्द आला. अलीकडच्या काळामध्ये यॉर्कर किंग आले, यॉर्कर सम्राट आले, आणखीन बरेच शब्द तुम्ही त्याला म्हणू शकता. परंतु या वेळेला मात्र धावफलकावरती आपण नजर टाकला तर जी गोलंदाजी मैदानामध्ये हर्षद ठोंबरेने केले, व्हेरिएशन महत्त्वाचं असतं. कारण एकदा का तुम्ही प्रेडिक्टेबल झालात ना की फार कठीण होऊन जातं. तुम्हाला माहिती असेल की जपान 1945ला अनुभवमध्ये उद्ध्वस्त झाला, परंतु जापनीज टेक्नॉलॉजीमध्ये एक शब्द आहे कायझेन नावाचा. व्हॉट इज दॅट? कायझेन मीन्स चेंज, आणि चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन द वर्ल्ड मित्रांनो. आणि म्हणूनच बदल फार महत्त्वाचा असतो. तो बदल करावा लागतो, तो व्यक्तिमत्वात करावा लागतो, तो खेळामध्ये करावा लागतो, तो तुमच्या ॲटिट्यूडमध्ये करावा लागतो, आणि अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला त्याप्रमाणे जावं लागतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर जेव्हा 14 धावा येतात
त्यावेळेला 51 धावांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय अजय उतेकर. पावलेन एंडकडून तो गोलंदाजी करणार, मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा असणार. पाहायचे की या वेळेला ती अपेक्षा अजय पूर्ण करतोय का. हाही चेंडू आपण पाहतोय खोलात टाकलेला, बुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धावाचं रूपांतर दुसऱ्या धाव्यामध्ये जरूर होतोय. चांगला थ्रो झाला जरूर कव्हर्समधून, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. मी दोन्ही फलंदाजांचं कौतुक करेल. धावफलक हलतं ठेवण्याचं काम मात्र जरूर करतायत. चौकार येत नाहीये, षटकार येत नाही, इट्स ओके. वी हॅव अवर स्ट्रॅटेजी, वी नो अवर पोटेन्शियल, वी नो अवर स्किल्स, आणि त्याच्यावरतीच तर हे मित्रांनो काम होतंय. म्हणूनच तर म्हणतात की कुछ किए बिना जय जयकार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बाहेर, दे धक्का घे छक्का. हेमंतला मिळालेला हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर त्याने समाचार घेतला. अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे चेंडू मिळाले की संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडा वारा आहे, त्याचा साथ आपल्याला लाभू शकते आणि त्याचा पुरेपूर वापर केला जातो आणि करायचाच, कारण त्याप्रमाणेच तर तुम्ही खेळण्यासाठी ओळखले जाता. अतिरथी महारथी एका रात्रीत निर्माण होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याही वेळेला भिरकावून दिलाय चेंडू, जातोय तो लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, अर्थात स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून. चौकार पाहायला मिळतोय तो बॅट मधून आलेल्या हेमंत पाटीलच्या. अजय उतेकर गोलंदाजीला आला आणि त्याच्या प्रत्येक चेंडूवरती घणाघाती घाव घालायचा. म्हणजे पुन्हा एकदा तेच तत्व आलं, खाईन तर फटक्याशी नाही तर रूपाशी, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी होते आणि ती आम्ही का नाही फोडून काढायची. हेच तर खऱ्या अर्थानं तत्वज्ञान आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. बॅटल फील्ड मधून आलेले हे सगळे शब्द आहेत मित्रांनो. योद्धा असेल काय किंवा अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असेल काय, आणि अशाच पद्धतीने अलीकडच्या काळात क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आपण अनुभवलं. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक आहे ते 15 चेंडू येणं बाकी. गुणलेखकाचं अतिशय तत्परतेने काम या ठिकाणी निभावताना अशोकजी पाटील माझ्या समवेत, आणि तितकं छानसं काम आज दिवसभरामध्ये पंचांकडून सुद्धा झालंय. मी नेहमीच म्हणत असतो, प्रत्येक घरात सासूचं सुनेबद्दल आणि सुनेचं सासूबद्दल जे मत असतं ना, ते आपलं खेळाडूंचं पंचांबद्दलचं असतं. म्हणजे आपण काही फार पंचांबद्दल चांगलं म्हणत नाही. 44 डोळे म्हणजे 11 दुणे 22 खेळाडू गुणिले 2 करा, 44 डोळे फक्त पंचांकडे वाकड्या नजरेनेच बघत असतात. पण तरी सुद्धा तन्मयतेने तत्परतेने सर हा वेळ, हा ते मलाच या ठिकाणी पुन्हा आठवण करून देतात. वेळेत सामना आटपायचा, खेळाडूंना ताकीद द्या. मी माईकवर या ठिकाणी पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय, वेळ महत्वाची आहे. बघा किती फोकस आहेत, त्यांना त्यांचा जॉब माहिती आहे, त्यांनी त्यांच्या लिमिटेशन डिफाईन केल्यात. ॲट द सेम टाइम एक्सपेक्टेशन सुद्धा डिफाईन केल्यात. या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येतोय. या सेडेज फलंदाज बाद, पहिला बाद होतोय तो संदप संघाचा. अनेक अशा प्रकारच्या इतिहासातील अनेक अजरामर असणाऱ्या गोष्टी. अर्थात आज एकच दिवस आहे, त्याच्यामुळे पुढे कधी संधी मिळाली तर नक्कीच मी या ठिकाणी समालोचनामध्ये आपल्याला हे रेकॉर्ड्स आणि या गोष्टी सांगेन. परंतु वळतोय मैदानाकडे, जिथे 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. कोणी संघ विरुद्ध संदप असा सामना मित्रांनो आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत किंवा दोन्ही संघाकडे आक्रमकता आहे, दोन्ही संघाकडे ताकद आहे. परंतु या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी सुद्धा डिफाईन करतायत की कशा पद्धतीने तुमचं प्रिपरेशन सुद्धा आहे. पुढचा चेंडू उतेकरचा. राऊंड विकेट गेला या वेळेला फलंदाजासाठी. त्याला वाटलं की घणाघाती घाव घालतोय तो रोखून धरण्याचा प्रयत्न करू, पंचांनी मात्र इशारा केला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जाते आणि त्यामुळे वाईटच्या स्वरूपात आलेली ही धाव समीकरण बदलवते. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेश पाटील मैदानामध्ये गेलाय. प्रथमेश हा सायलेंट किलर आहे आणि कष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच त्याच्याकडे ठाणे जिल्ह्याने बघावं अशा प्रकारची कामगिरी त्याने नेहमीच केली. कारण या खेळाडूने फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, अर्थातच संघ सहकार्यांना हां मैदानामध्ये फर्स्ट एड घेऊन जायचं आहे. प्लीज फर्स्ट एड घेऊन जायचं आहे.
या सर्वाची अर्थातच सोय करण्यात आलेली आहे इथे. आपण प्रथमेश पाटील बद्दल बोलत होतो. दरम्यान चेंडू आणि धावांचं गणित एकदा सांगूया. 14 चेंडू येणं बाकी, 24 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेशकडे असणारं टॅलेंट आणि ॲट द सेम टाईम मी मगाशी सुद्धा म्हणालो की हार्डवर्कची जी क्षमता आहे ना ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही अलीकडच्या काळामध्ये आपण जर सर पाहिलं ना तर मैदानामधले खेळाडू जे आहेत ते मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रॅक्टिसवरती सुद्धा तेवढेच एफर्ट्स घेतात. म्हणजे आपल्याला आठवत असेल की विराट कोहली IPLचा सामना संपल्यानंतर सुद्धा रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जिममध्ये घाम गाळतो, कारण त्याला माहिती आहे की आपण वर्ल्ड क्लास लेवलचे प्लेयर आहात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. क्रिस्टियानो रोनाल्डो सामना संपल्यानंतर ज्या ठिकाणी तो राहायला असतो त्याच्या आजूबाजूच्या मैदानात तो स्वतःहून प्रॅक्टिस करत राहतो. तो रात्रभर प्रॅक्टिस करतो, पुन्हा रेस्ट घेतो आणि पुन्हा सकाळी लवकर उठून मैदानावरती जातो, कारण त्याला माहिती आहे. एकदा एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला, रोनाल्डो याची काय गरज आहे, तू तर रोनाल्डो आहे. तो म्हणाला, तो त्याने उलट तेच उत्तर दिलं, हां मी रोनाल्डो आहे म्हणून मला हे करायचं आहे, कारण मला माझं नाव टिकवायचं आहे. आणि याच्यामुळे आज रोनाल्डो आपण जरी म्हटलं की 33 वर्षाच्या वरती असेल तरी तो विशीतला तरुण वाटतो आणि विशीतल्या खेळाडूंना लाजवेल असा क्रिस्टियानोचा तो पराक्रम असतो. मित्रांनो, खेळ कोणताही असो, तुम्ही त्याला 100% वरून तुम्ही 110, 150, 200% कसं देता ना हे फार महत्त्वाचं असतं. आणि क्षेत्र कोणतंही असो, सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो, तुम्हाला तो दर्जा वाढवावाच लागेल. यावेळचा हा चेंडू आपण पाहिला की खाली राहिला, गोलंदाज राऊंड विकेट जरूर आलाय, परंतु जोपर्यंत फील्ड होईल लेग साईडने तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. कॉलिंग फार छान आहे. संदप संघाचे दोन्ही खेळाडू, मग हेमंत असेल किंवा प्रथमेश असेल, त्यांना माहिती आहे ही एकेरी धाव सहजरित्या आपण दुहेरीमध्ये रूपांतरित करू शकतो. 2 धावाने समीकरण बदलले. 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. या 22 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर केवळ चौकार षटकारांचंच गणित म्हणावं का किंवा नाही. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला भूमितीपेक्षा बीजगणित आवडतं, परंतु या दोन्ही जेव्हापासून मच्छिंद्र सर तुम्ही ग्रेस द्यायला लागलात, बोनस मार्क द्यायला लागलात, सॉरी नॉट ग्रेस, बोनस मार्क द्यायला लागलात, तेव्हापासून हे विषय सुद्धा ऑप्शनला यायला लागले. या वेळेला मात्र आपण पाहतोय एकेरी धाव आले. एकेरी धावांना धावसंख्येचं समीकरण बदललंय. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये 21 धावा. ड्रिंक ब्रेक होतं या ठिकाणी, तोपर्यंत ऐकूया एक छानसं गाणं. विनंती करतोय आहे तो खरा समाजसेवक, आहे तो खरा समाजसेवक, आहे तो खरा. गोरगरिबाला आहे सहारा, दादाला मानतोय गाव लोक सारा, दादाला मानतोय गाव लोक सारा, दादाला मानतोय गाव लोक सारा. जाईल तिथं असतोय त्यांच्या नावाचा यो बोलबाला, जाईल तिथं असतोय त्यांच्या नावाचा यो बोलबाला. आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला. आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला. बारा चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे. संदप संघाला खोणी संघाविरुद्ध खेळताना कोणत्या 2 गोलंदाजाला पाचारण करणार किंवा हे षटक किती महत्त्वाचं ठरणार याचे आराखडे मित्रांनो नेहमीच आपण बांधतो, परंतु जे काही आराखडे आपण बांधतो तशा प्रकारची कामगिरी सुद्धा करावी लागतं. म्हणजे प्लॅन बरेच करत असतो. म्हणजे मला आजही आठवतंय 10वीला आपण इतके प्लॅन करतो की ऑक्टोबरला अभ्यास करेन, नोव्हेंबरला अभ्यास करेन, डिसेंबरला अभ्यास करेन, जानेवारीला अभ्यास करेन, फेब्रुवारीला अभ्यास करेन, शेवटी परीक्षा येते आदल्या दिवशी पण उठत नाही आपण. इतक्या प्रमाणात आपले प्लॅन. सर 12 थर्ड अंपायर ओके. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण त्वरित मैदानात जायचं आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण तात्काळ तिसऱ्या पंचांना मैदानात पाठवायचं आहे. याही वेळेला वादग्रस्त शैलीवरून अर्थातच आक्षेप नोंदवला जातोय आणि त्याच्यामुळेच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये नियोजनाची जबाबदारी ज्यांनी सांभाळलेली आहे ते स्वतः हेमंत मात्रे थेट मैदानामध्ये गेलेले आहे. आपले 100% कमिटमेंट देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि आज आपण मैदानामध्ये जिथे गरज आहे ना तिथे मी तयार आहे आणि त्या प्रकारची भूमिका हेमंत मात्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. 12 चेंडू 21 धावा. या वेळेला मोठा फटका खेळला जातोय. वाडेश मिड विकेट सीमा रेषेवर, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज बाद.
गोलंदाजीला आलाय आणि ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा व्यक्त केली जात होती तीच कामगिरी हर्षद टोंबरे करतोय. आपल्या टीम मध्ये हर्षोल्लास कसा निर्माण होईल त्याचं उदाहरण त्याने आपल्या कामगिरीने दिलं. पण क्षेत्ररक्षकाला 50% मार्क द्यावे लागतील या वेळेला, कारण त्याने जो झेल टिपला त्याच्यामुळे हे एक मी मगाशी जे म्हणालो की सी फॉर कोऑपरेटिव्ह सुद्धा आहे. एकमेकांना सहकार्य करू. आपल्या पुराणांमध्ये छान म्हटलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. या पद्धतीचा मार्ग तुम्हाला न्यावाच लागतो किंवा दाखवावाच लागतो. 11 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पाहायचं की अशा वेळेला मैदानामध्ये ज्या वेळेला गोलंदाजी करतोय हर्षद टोंबरे त्याच्यासमोर कोणता फलंदाज आव्हान निर्माण करतोय. पण एका बाजूला प्रथमेश खूप शांत आहे. त्याला माहिती आहे की तो एलिट दर्जाचं क्रिकेट खेळलाय, म्हणजे खूप वरच्या लेवलचा तो क्रिकेट खेळलाय आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सिच्युएशनमधून जावं लागणार. या परिस्थितीतूनच तर आपण धैर्यवान बनत असतो. या परिस्थितीतून साहसी खेळाडूचा खेळ बहरतो आणि अशा परिस्थितीतूनच तर खेळाडू तयार होतो. आपल्याला आठवत असेल की हुसेन बोल्ट एका रात्रीत तयार झाला नाही. फेल्प्स सुद्धा एका रात्रीत तयार झाला नाही. 25-25 गोल्ड मेडल घेण्यासाठी फेल्प्सला अनेक वेळेला त्या स्विमिंग पूलमध्ये रात्रंदिवस मेहनत करावी लागली होती. गोलंदाजीसाठी हर्षद यावेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. जरूर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की करणार प्रथमेश. 2 धावा मिळतात आणि या 2 धावाने धावसंख्येमधलं समीकरण बदललंय. येणारे 10 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे, ती संदप संघाला. असं म्हटलं जातं, म्हणजे आचार्य अत्रे त्यांच्या परिभाषेत नेहमी म्हणायचे की महाराष्ट्राला जसं नाटकाचं आणि राजकारणाचं जबरदस्त आकर्षण आहे, त्या आकर्षणामध्ये आणखीन एक भर आणि ती म्हणजे क्रिकेटची. मग सामना कोणताही असो, सच्चा क्रिकेट रसिक रेडिओला कान आणि टीव्हीला डोळा लावून बसलेला असतो. अलीकडे आपण म्हणू की कानात कॉर्ड. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. या वेळेला बॅकफुटवरती जाऊन चेंडूला छान पद्धतीने दिशा दिली. कव्हर्समध्ये खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होणार आहे. पाहायची दुसरी धाव होते का? येस इट इज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न सुरू असलेला पाहायला मिळतोय. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. खेळावर हुकूमत गाजवतात काही खेळाडू आणि काही खेळाडू असतात ना, म्हणजे क्रिस गेलचा खेळ पाहिला ना की आपण त्याला म्हणतो रौद्र रूप आहे. परंतु काही जणांचा खेळ आपण मैदानामध्ये पाहिला, जसं हाशिम अमलाची बॅटिंग बघायला आपण कधी जाणार नाही, पैसे देऊन तरी आपण म्हणतो, पण एबी डिव्हिलियर्सशी आपण जातो. त्याचप्रमाणे खेळाचं असतं. या वेळेला प्रथमेशची जी बॅटिंग आहे ना, ती मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेटर ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारच्या वृत्तीची ही बॅटिंग पाहायला मिळते.
याही वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हर्षद ठोंबरेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर केला. या सामन्यामध्ये जर खऱ्या अर्थानं आव्हान कोणी निर्माण करू शकला असेल कोणी संघाचा खेळाडू तर तो हर्षद ठोंबरे आहे. 7 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला प्रथमेश पाटील आहे, दुसऱ्या बाजूला अतुल आहे आणि हे दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानात आहेत, तीन महत्वाचे फलंदाज जेव्हा माघारी परतलेत, अशा वेळेला पाहायचं येणाऱ्या 7 चेंडूत 15 धावांची ही गरज कशा प्रकारे पूर्ण केली जाते. समालोचनामध्ये नक्कीच महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाचे समालोचक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे प्रसादजी परब सर यांनी मला या ठिकाणी बोलवलं. अर्थातच ज्यांनी आम्हाला बोलवलं ते हेमंतजी म्हात्रे, ज्यांनी आम्हाला हे स्टेज उपलब्ध करून दिले ते दिनेश श्रीरामण पाटील यांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्यांच्या समवेत आम्ही बसलोय ते प्रसादजी परब सर आणि त्याचप्रमाणे मच्छिंद्र पाटील सर यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. वळतोय मित्रांनो मैदानात परत एकदा. सिंगल घेण्याचा प्रयत्न अतुलचा स्ट्राईक रोटेट तो नक्की करणार, पण त्या स्ट्राईक रोटेटवरती त्याला माहिती आहे की दुसरी धावही तो पूर्ण करू शकतो. जबरदस्त ॲथलेटिझम पाहायला मिळते. ध्यास सर्वोत्तमाचा असावा हे नेहमी म्हटलं जातं. 2 धावा आल्या, 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आपण नेहमीच म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे या संपूर्ण स्पर्धेचं जर पाहिलं तर खार्डी चषकामध्ये बोनस गुण दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे इथे सर्वश्रेष्ठ कोण किंवा सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण, गोलंदाज कोण याच्याबद्दल चर्चा नक्कीच सुरू असणार. पण संदप जिंकणार की दुसऱ्या बाजूला असणारा कोणी संघ जिंकणार त्या प्रश्नाचं उत्तर 6-13 सोडवणार आहे. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करताना कोणी संघाने 6 विकेट गमावल्या होत्या आणि संदप संघाने 3 विकेट गमावलेल्या आहेत. म्हणजे अजूनही विकेटचं बेनिफिट आहे. पण आपण पाहतोय किती कूल अँड काम माइंडमध्ये फलंदाजी करतोय तो प्रथमेश, कारण त्याला माहिती आहे मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे. अर्थात काही बेसिक क्लिअर असतात, काही डेफिनेशन्स क्लिअर असतात आणि क्रिकेटच्या फंडामेंटल्सवरती ज्यांचा प्रचंड प्रमाणावरती पगडा असतो ना त्यांना काही सांगावं लागत नाही. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. अशा वेळेला जादुई गोलंदाज आणायचा की भरोशाचा गोलंदाज आणायचा की मया करणारा गोलंदाज आणायचा की मग मी जसं मगाशी म्हणालो की एक शेवटची ओव्हर एखाद्या माणसाचं करिअर बनवते आणि एकाचं करिअर उद्ध्वस्त करते. चेतन शर्माने तुम्ही विचार करा की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली होती भारतीय संघासाठी, पण जावेद मियादानने षटकार ठोकला आणि त्यांचं करिअर बर्बाद झालं. आणि जोगिंदर शर्माने एका रात्रीमध्ये DSPची पोस्ट मिळवली होती. बघा करिअर करण्यासाठी काय करावं लागतं आणि कधी कधी नशीब सोबत असेल ना तर तुम्हाला अशा प्रकारे कामगिरी करण्यासाठी दैवाची साथ सुद्धा लाभते आणि मग तुमची थोडीशी कर्तबगारी मैदानामधून तुम्हाला चांगल्या उंचीवरती पोहोचवते. 6 चेंडू येणं बाकी, 13 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अरुण ठोंबरे. अरुण ठोंबरे पावलेंड एंडकडून गोलंदाजीसाठी तयार होतोय. राऊंड विकेट अर्थातच मारा करणार तो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. क्षेत्रव्यूह आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, त्याच्यानंतर कव्हर आहे, वाइडेस्ट लॉंग ऑफ आहे, डीप वाइडेस्ट लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग आहे. अशा प्रकारचा क्षेत्रव्यूह अरुण ठोंबरेचा पाहायला मिळतोय. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने, परंतु 2 वेळा तो सतत फंबल होतोय. दोन्ही वेळेला आपण पाहिलं की रनअपमध्ये काहीसा विस्कळीतपणा त्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती जातोय. काही वेळेला दबाव सुद्धा असतो. 6 चेंडू येणं बाकी, 13 धावांची आवश्यकता, परंतु या विस्कळीतपणामधून स्वतःला सावरावं लागेल असे संघ सहकारी त्याला सांगतील किंवा प्रोत्साहित सुद्धा करतील. वेळ दवडायचा नाहीये ही मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती करतोय. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. अटीतटीच्या आणि रोमहर्षकतेकडे आपण वळणार का? नाट्यमयता आपल्याला पाहायला मिळणार का? क्रिकेटचा अंक सुद्धा अशाच पद्धतीने रंगणार का? यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, अपील केलं जरूर, परंतु अर्थातच या अपीलमध्ये आपण पाहतोय बॅटच्या स्वरूपात अर्थातच ही धाव आली. बॅटच्या स्वरूपात धाव आल्यानंतर समीकरण बदललंय. 5 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या बाबतीत दयाळू नसतो, त्याच्यामुळे काही वेळेला आपल्याला
कर्माने मैदानामध्ये स्वतःला झोकून सुद्धा द्यावं लागतं आणि कर्म महत्वाचं आहे. आणि क्रिकेटमध्ये अर्थात केबीसी मध्ये एक फार छान लाईन आहे. अमिताभ बच्चन म्हणतात की सीख ना बन तो जीत ना बन. तुम्हाला प्रत्येक वेळेला नव्या गोष्टी शिकाव्या लागतात, मग ते एक्सपेरिमेंट करावे लागतात. एक्सपेरिमेंट काही वेळेला यशस्वी होतात, काही वेळेला अंगलट येतात. मग तुम्हाला बाहेर गेल्यानंतर शिव्याही पडतात आणि तुमचा जय जयकारही होतो. कुछ किए विना जय जयकार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 5 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. खार्डी चषक 2021 मधला एक रंगतदार रोमहर्षक नाट्यमय सामन्याकडे आपण वळतोय मित्रांनो. अतुलने फटका जरूर फिरवला, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ए फॉर अरुण, ए फॉर अतुल आणि ए फॉर अट्रॅक्टिव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळतोय तो अरुण टोंबरेचा. डॉट चेंडू गेलाय. 4 चेंडू येणं बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू बरंच काही समीकरण सांगणारा असतो आणि अशा वेळेला खेळाडूंवरती दबाव वाढत असतो. प्रेशरवाल्या सिच्युएशनमध्ये काय विचार करावा, म्हणजे आपल्याला आठवत असेल प्रेशरवाल्या सिच्युएशनमध्ये भारतीय संघात गौतम गंभीर जबरदस्त खेळाचा, त्याचं कौतुक नक्की केलं पाहिजे. दोन्ही विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये अंतिम फेरीमध्ये त्याने तुफान खेळलाय. मग ते 2007चा विश्वचषक असेल किंवा 11चा असेल. यावेळचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शपल होऊन खेळून काढलाय जरूर लेग साईडला. एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. एक धाव मोलाची महत्वाची आहे, ज्याप्रमाणे एक इंच जमीन महत्वाची. 3 चेंडू येणं बाकी, 10 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण गाठणार का, ते पूर्ण होणार का? अर्थात खार्डी चषकामध्ये अनएक्सपेक्टेड निकाल ज्याला म्हटलं जातं ते नेहमीच लागले जातात. आज तशा प्रकारची पुनरावृत्ती होणार का? अरुण ठोंबरे राईट आर्म ओव्हर द विकेट पावलेंड एंडकडून. अतुल या वेळेला ठोकतोय जरूर. चेंडू जातोय तो वाईड मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा अतुलचा प्रयत्न होतोय. या प्रयत्नामध्ये दुसरी धाव पूर्ण. प्रथमेश तिसरी धावेसाठी गेलाय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. स्ट्राईक रोटेट झालाय मित्रांनो. 2 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. जरी 6 धावा आल्या तरी सुद्धा हा सामना संदप संघाच्या बाजूने जाऊ शकतो. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, बट ॲट द सेम टाइम प्रसाद सर आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिताचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चितेच्या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेले सांगता येत नाही. आज या मैदानावरती जिथे सामना कोणाच्या तरी बाजूने चाललाय असं वाटत असताना दुसरा संघ मुसंडी मारतोय आणि हीच तर खऱ्या अर्थानं या सामन्याची गंमत आहे. संदप विरुद्ध कोणी या सामन्यामध्ये प्रथमेशसाठी 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना अरुण ठोंबरे. प्रथमेश ठोकतोय या वेळेला मिड विकेट सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. खेळीने जिंकलाय. आज जो खार्डी चषक 2021चा हिरो ठरू पाहत आहे तो प्रथमेश पाटील आहे. शांत आहे, धीरोदत्त आहे, पण त्याला माहिती आहे त्याच्या बॅटने बराचसा उद्धटपणा दाखवलाय. 1 चेंडूत 1 धावेची गरज आहे आणि जरी डॉट गेला तरी सामना अर्थात प्रथमेशच्या संघाने म्हणजे संदप संघाने जिंकलेला असेल. अरुण ठोंबरे राईट आर्म राऊंड द विकेट आणि हाही चेंडू मात्र स्ट्राईक रोटेट नाही होऊन देणार. तर सीमारेषा बाहेर दणकून फटका खेळलाय. सामना जिंकतोय. एलाइट क्लासिक परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. फोकस प्लेअर आणि ॲट द सेम टाइम डिटर्मिनेशन काय असावं ते प्रथमेश पाटीलने या ठिकाणी मैदानात दाखवलंय. DJ Ganesh.
थँक्यू सो मच. आपण लगेचच वळणार आहोत या सामन्याच्या सामनावीरच्या पुरस्काराकडे, ज्याने मात्र मगाशी जे आपण संदीपने उल्लेख केला की आजच्या दिवसाला हिरो निश्चितच ठरला आहे. आणि दोन्ही मॅचमध्ये पहिल्या सामन्यात संघ अडचणीत असताना 17 धावेवर 5 गडी बाद ज्या खेळीचा आपण उल्लेख केला संदीप, आणि ती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि निश्चित म्हणे की संदीप संघाचा तो कपिल देव निखंज ठरला आणि पहिल्या सामन्यामध्ये सामना जिंकून दिला. आणि इथे सुद्धा त्याचीच तीच खेळी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला सामना जिंकून दिला. 2 गडी सुद्धा बाद केले आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच जाईल तो प्रथमेश पाटीलला. सेकंड मॅन ऑफ द मॅच कंटिन्युअसली दुसऱ्या सामन्यामध्ये. मच्छिंद्र पाटील तिथे जातात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार प्रथमेश पाटीलला दिला जाईल. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन प्रथमेश पाटील. वळी आपण मच्छिंद्र पाटीलकडे. थँक्यू सो मच. मी आमचे मान्यवर सन्माननीय डायमॅस्टिक पर्सनॅलिटी मॅन योगेश पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. व्हॉट अ ब्रिलियंट फिनिश. 2 चेंडूमध्ये 7 धावा, स्ट्राईक रोटेट झाले, 3 धावा आल्या आणि काय एक्सप्लोजिंग फंटास्टिक परफॉर्मन्स दाखवत असताना योगेश यांच्या शुभ हस्ते आम्ही हा पारितोषिक देत आहोत. प्रथमेशला बघू शकाल अक्षरशः घामानं नाहून निघाला आहे, कारण सक्सेस इज नॉट शॉर्टकट, इट्स अ लॉंग जर्नी दाखवून दिलं आहे. प्रथमेश 2 मिनिटं तुमच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. प्रथमेश, फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. दुसऱ्यांदा आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारतात. 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती, एक्झॅक्टली 3 धावा मिळायला. स्ट्राईक तुम्हाला आली, ती स्ट्राईक महत्त्वाची होती का? खरंच महत्त्वाची होती, कारण मी सुद्धा स्ट्राईकवर जाणार होतो त्या बॉलला, कारण अतुलच्या बॉलला बॅटला बॉल लागत नव्हता, तर मला स्ट्राईकवर जाणं गरजेचं होतं. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. O2 प्रसाद सर. हर्षद टोंबरेचं मी खरंच कौतुक करतो, कारण इतक्या कमी रन्समध्ये त्यांनी खूपच चांगली बॉलिंग केली. क्या बात आहे. विपक्ष संघाला मोटिवेशन करणं हेच तर मित्रांनो शिकलं पाहिजे. थँक्यू सो मच O2 प्रसाद सर. थँक्यू मच्छिंद्र. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना तुम्ही पाहतात. तर खिडकाळी विरुद्ध सापर्डे. नाणेफेक जिंकून अधिक पाटीलने निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि शुभमला इन्व्हाइट केले ते फलंदाजी करण्यासाठी. या आपण व्यासपीठावर एक सन्मान करूया या स्पर्धेमध्ये. आणि डोंबिवलीमध्ये प्रथमच आयोजकांच्या विनंतीला मान देऊन, कारण खूप दिवसांपासून हे कोऑर्डिनेशन सुरू होतं, या स्पर्धेसाठी इन्व्हाइट करण्यात आलं होतं आणि तो आवाज मात्र या स्पर्धेमध्ये खाडी चषकामध्ये आम्हाला ऐकायला मिळाला. आमचे अत्यंत जवळ जिवलग मित्र संदीप जग यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य दिनेश हिरामण पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संदीप जग यांचा सन्मान करायचा आहे. बँकेमध्ये सर्व्हिसला असल्याकारणाने जास्त वेळ मिळत नाही समालोचनासाठी त्यांच्या या हॉबीसाठी, पण तरीसुद्धा मात्र वेळात वेळ काढून आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मात्र इथे आले या स्पर्धेमध्ये आणि आपलं अप्रतिम समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. चेंडू हॉबीमध्ये उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि त्याच्या डोक्यानं चेंडू जाणार की काय? होय, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. येतोय तो बुलंदी पावर षटकार. संदीप जग्गेसाठी कॉम्प्लिमेंट सुद्धा आले. प्रदीप पाटील खार्डीचे यांच्याकडून खास करून तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आले, त्याचा सुद्धा तुम्ही स्वीकार करायचा आहे. अशा गोष्टी डोंबिवलीमध्ये भरपूर वेळा घडतात आणि ते कॉम्प्लिमेंट आम्हाला मिळते, ते म्हणजे प्रदीप पाटील यांच्याकडून खार्डीचे आहेत. कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील पंचांकडे करत असताना यस इट इज कन्फर्म केलंय, रिकन्सिलेशन केलंय स्क्वेअर लेग पंचांशी. आणि नंतर मात्र हा निर्णय आपला दिलाय पंचांनी, तो म्हणजेच आमचे गुणसंख्या लेखक अशोककडे, की फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. हाँ देखा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे संदीप जगेचा आणि मागचे 3 ते 4 वर्ष संदीप जगेला खास करून डोंबिवलीमधल्या मग कुठलीही स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करण्याचा मी अतोनात प्रयत्न करत होतो, पण सुट्टीमुळे बँकेमध्ये जॉबला असल्यामुळे तुम्हाला त्याला यायला मिळत नव्हतं. गेल्या वर्षी त्याने सांगितलं होतं येतो सुद्धा, पण अचानकपणे त्यांना ड्युटी लागली त्यामुळे तो येऊ शकला नाही. पण फायनली मात्र त्याचे पाय लागले या डोंबिवलीच्या स्पर्धेंना, डोंबिवलीच्या नगरीला, आणि त्याचं समालोचनसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळालं, कॉम्प्लिमेंटसुद्धा त्याला मिळालेत. आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा संदीप जगेला, कारण खूप लांबचा प्रवास करायचा, अलिबागला जायचं त्याला, त्यामुळे आम्ही त्याला लवकर रिलीफ दिलेला आहे.
पुढचा चेंडू राऊंड विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मागे जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे फाईंग स्टिकमध्ये चेंडू कव्हर करतायत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पंचाचा सिग्नल लेग बाईटचा. थँक्स अगेन. संदीप आमच्यापासून रजा घेतोय, स्पर्धेतनं रजा घेतोय. थँक्यू सो मच संदीप. स्ट्राईक एंडला स्वतः तुम्ही पाहतात फलंदाज आघाडीचा तुम्हाला पाहायला मिळतो तो योगेश पवार. स्लोअर वन चेंडू होता, जबरदस्त अटॅक. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पण चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. पॅरल स्ट्रोक आहे, षटकार. सुपर बॅटिंग. धावसंख्या डबल फिगर मध्ये दुहेरी अंकात पाहायला मिळते. धावफलकावरती एकूण 13 धावा. अटॅकिंग बॅटिंग पहिल्या षटकामध्ये, कारण पॉवर प्लेचा षटक आहे. खिडकाळी संघाच्या संघाकडे मगाशी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख केला कुशल 11 सापाटेच्या समोर, की आम्हाला सुद्धा फलंदाजीच करायची होती. राऊंड विकेट. ओव्हरपिच चेंडू ऑफ्टनच्या थोडासा बाहेर फुलर लेंथ करून घेतलाय. पोपर क्रिजच्या आतमध्ये खेळत असताना तो म्हणजे स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहतात योगेश पवार. धावसंख्या 13 अंकीच झाली आहे. त्यामध्ये योगेशचं जे योगदान आहे ते एका षटकाराचं आहे. 2 चेंडूच्या सामोरे गेला आतापर्यंत आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. एक गडी बाद निश्चित झाले खिडकाळी संघाचा, पण चांगली सुरुवात पाहायला मिळते पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. राऊंड विकेट. गुडलेनचा चेंडू आता स्क्वेअर कट केलाय. अप्पर कटचा अप्रतिम फटका. थोडासा अपेश केलेत आणि चेंडू जसा मात्र आला तसा पाठला करत असताना अप्रतिम फटका. कॉपी बुक स्टाईल डीप कव्हर पॉईंट रिजन मधून सीमारेषे बाहेर चौकार. चौकार, एक षटकार. खूप चांगली सुरुवात. अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम योगेश पवार. आणि धावा कुठल्याच मैदानावर त्या वैयक्तिक 10 आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली धावफलकावर ती एकूण 17 धावा. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. सापाटे संघाच्या विरुद्ध नाणेफेक जर जिंकली जरी असेल सापाटे संघाने, अधिक पाटीलने तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते खिडकाळी संघाला. क्रायटेरिया मी तुमच्यापर्यंत मगाशी पुन्हा एकदा पोहोचवतो, कारण मगाशी सुद्धा मी पोहोचवला होता. क्रायटेरिया कशा प्रकारे असणार आहे तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेससाठी प्रत्येक धावेसाठी 1 पॉईंट या स्पर्धेमध्ये काउंट केला जाईल. जो मात्र खेळाडू टॉपमध्ये असेल, मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये असेल, त्यामध्ये प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 3 पॉईंट असणार याची मात्र आपण नोंद घ्या. रनसाठी 1 पॉईंट, विकेटसाठी 3 पॉईंट आणि बोनस सुद्धा या स्पर्धेमध्ये आहेत. 5 विकेट हॉल जर म्हटलं कुठलाही गोलंदाज या स्पर्धेमध्ये 5 गडी बाद करतोय एका इनिंगमध्ये तर त्यासाठी 10 पॉईंट आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला फटका. टायमिंग सुंदर आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंट रिजन मधून सीमारेषा बाहेर जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. एक मॅडन ओव्हर सुद्धा आहे, हॅट्रिक सुद्धा आहे. एकाच सामन्यामध्ये हे 2 विक्रम त्याच्या नावावर 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले होते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सागरचा असफल ठरतोय. मागे जातोय चेंडू. गोलंदाज या षटकात आपण बघत आहोत. गोलंदाजीला आलाय तो सागर पाटील. सागर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शफल होऊन घ्यायचा प्रयत्न होता, थोडेसे मागे गेले होते. पुन्हा एकदा चेंडूवर येत आहेत, कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये आणि चेंडू ब्रश होते तो पायाला. पंच सिग्नल करते सुभाष पाटील आणि वाईट इथे मात्र बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल. धावफलकावर अंकित होते तर एकूण 22 धावा. सागर पाटील या खेळाडून सुद्धा या स्पर्धेमध्ये 5 विकेट हॉल घेतलाय एका सामन्यामध्ये. त्यामध्ये इक्वेशन अशा प्रकारे होतं: 2 षटक, धावा खर्च केले ते एकूण 4, 1 निर्धाव आणि 5 गडी बाद. विथ हॅट्रिक. स्लोअर वन चेंडू होता, फ्लायटेड डिलिव्हरी, पण त्याला सुद्धा जबरदस्त पिकअप दिलाय. काय अटेम्प्ट केला हा चेंडू आणि चेंडू जातो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. योगेश पवार जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये त्याला माहिती आहे की सापाडे संघ सुद्धा तेवढाच मजबूत आहे, तेवढाच तसं त्यांच्याकडे गोलंदाजी आहे, फलंदाजी सुद्धा आहे. अशा मुवमेंटला एक चांगली धावसंख्या, एक असा धावफलक उभारावा लागेल जिथे मात्र आपले गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतात. चेंडू टप्पा पडेल, थोडासा मात्र ऑफस्टमच्या बाहेर निघून जातोय. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 26, लॉस ऑफ 1. सेकंड पॉवर प्ले इन द प्रोग्रेस. ओव्हर द विकेट. सागर
इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये अपिश खेळलेत खूप चांगला फटका डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेच्या बाहेर अजून एक सणसणीत फटका चौकार. एलिव्हेटेड स्ट्रोक एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं आणि इनसाइड आउटचा एक अप्रतिम नजराणा हा फोरी करता चेंडूला खूप चांगल्या रीतीने मात्र थोडंसं अपिश केले. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता पण टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर निघून गेला आणि चौकार वसूल केला. अजून एक मला माहिती मिळते की हल्लीचा जो भगवा चषक झाला उंबाडे येते त्या स्पर्धेत सुद्धा अर्धशतक सुद्धा झळकावलं होतं या आघाडीच्या फलंदाज योगेश पवारने. बघा पंच काही सिग्नल करतायत चेंडूची मागणी ते करतायत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाखेर चांगली सुरुवात खिडकाळी संघाकडून अंकित झाली धावफलकावर त्या एकूण 30 धावा. मी मगाशी बोनसचा उल्लेख केला बोनस पॉईंटचा या स्पर्धेमध्ये उल्लेख केला. मगाशी मी सांगितलं होतं प्रत्येक धावेसाठी 1 पॉईंट आहे प्रत्येक विकेटसाठी 3 पॉईंट आहेत. बोनसच्या स्वरूपात जर तुम्हाला पॉईंट मिळवायचे असेल त्यासाठी तुम्हाला 5 विकेट घ्यावे लागतील एका इनिंगमध्ये आणि त्यासाठी 10 पॉईंट आहेत. त्यानंतर अर्धशतक झळकावल्यास 50 धावांच्या 50 पॉईंट तर मोजले जातीलच प्लस अर्धशतक झळकावलं त्याबद्दल सुद्धा 10 पॉईंट तुम्हाला बोनसच्या स्वरूपात मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अजून 10 पॉईंट अशा प्रकारे आहेत जर तुम्ही सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावताय जसं मगाशी आपण बघितलं की 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड स्वीकारले ते म्हणजेच प्रथमेश पाटीलने. त्यामुळे त्याच्या अकाउंटमध्ये 10 आणि 10 अशा 20 पॉईंट ऑलरेडी जमा झालेले आहेत. या सगळ्या या गोष्टींची देखरेख अशोक पाटील इथे करतोय. आमचे गुणसंख्या लेखक अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सापाडे संघाकडून निल्सन. गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू ऑप्शनच्या बाहेर पण पंच सिग्नल करतात वाईट बॉल. चेंडू फेकण्याची पद्धत थोडीशी मात्र वेगळी आहे निल्सनची. रिलीज पॉईंट तुम्ही जर बघितला तर शोल्डर थोडेसे क्रॉस करून चेंडू फेकतात तिथे भरपूर जोर टाकतात भरपूर एनर्जी वापरतात भरपूर ताकद वापरतात चेंडू फेकत असताना. लाईन मिळाली नाही पहिल्या चेंडूवर. यॉर्कर लाईनचा चेंडू होता वाईड यॉर्कर ऑन साईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक स्वेरलेला चेंडू उचलण्यासाठी येतात वेगाने चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न होतोय. फेक झाली आहे पण थोडीशी वाईडिश. 3री धाव सुद्धा इथे पूर्ण होणार. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप प्रॉपर येत नाहीये आणि 3 धावा इथे खाडी संघ इथे मात्र खेडकाळी संघाच्या खात्यामध्ये ॲड होत आहेत आणि 3 धावाच्या मैदानी धावसंख्या अशोक पाटील मला सांगतोय अंकित होत्या त्या एकूण धावफलकावर 34 धावा. पहिल्या षटकापासूनच चांगली सुरुवात इथे मैदानावर पाहायला मिळते. जरी एक फलंदाज बाद झालाय तरी मात्र इथे सुरुवात मात्र आपल्या संघाची किंवा धावा जमवण्याची जी एक वेगळी पद्धत आहे या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये ती म्हणजेच फलंदाजी करत असताना खिडकाळी संघाची ती तुम्हाला एक वेगळीच पाहायला मिळते. धावा जमवतात आपल्या संघासाठी ते मैदानावर. थांबून खेळायचा प्रयत्न होता इनसाइड एजच्या मागे जातोय चेंडू. लेमन कट चायना कट अशी काही नावं आहेत या फटक्याला. प्रॉपर टायमिंग होत नाहीये चेंडू आणि तोपर्यंत मागे गेलेला चेंडू एक धाव तिथे मिळते ती म्हणजेच योगेश पवारला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावफलकावरती एकूण 35 धावा. निल्सन ओव्हर द विकेट. हा चेंडू खराब गोलंदाजी कुठल्या प्रकारचं कॉन्टॅक्ट नाहीये लेग स्टिकच्या खराब बाहेर चेंडू तुम्ही पाहतायत आणि वाईड गेल्यानंतर चेंडू सीमारेच्या बाहेर सुद्धा निघून जातोय. त्यामुळे या बोनसच्या 5 धावा ऍड केल्या धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 40. दिशेवर नियंत्रण नाहीये. बाईटच्या या 4 धावा वाईटची 1 धाव अशा एकूण 5 धावा अंकित झाल्या धावफलकावर अतिरिक्त स्वरूपामध्ये. 40 ऑन द बोर्ड. आधीच तुम्ही पाहतात मैदानावर धावसंख्येला अंकुश लावण्यात यश मिळत नाहीये म्हणजेच गोलंदाजांना भरपूर धावा इथे खर्च झाल्यात आतापर्यंत या 3ऱ्या षटकामध्ये सुद्धा. गुडलेनचा चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय मागे जातोय चेंडू. वेल स्टॉप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूला पॉज दिलाय तो फ्लाइंग स्लिपमध्ये. महत्त्वाच्या त्याने 3 धावा इथे रोखल्यात कारण चेंडू खूप वेगाने मागे जात होता वेगाने ट्रॅव्हल होत होता मागे. अशा मुवमेंटला चेंडूला तिथे थांबवलं. एकच धाव मिळते या चेंडूवरती फलंदाज आघाडीचा तो म्हणजेच तेजसला. आघाडीला फलंदाजीला आले होते योगेश फलंदाज महेश तंबूत परतला. 1 षटकार ठोकल्यानंतर निल्सन. हा चेंडू ऑफस्टॉनच्या बाहेर. पंचांकडे हलकंसं अपील मात्र इथे होतंय कॉर्ड बिहाइंडसाठी आणि फलंदाज ज्याप्रमाणे तंबूच्या दिशेने येतोय आपल्या पॅव्हलियनच्या दिशेने येतोय जणू काय तिथे मात्र तो बाद सुद्धा झालाय आणि अजून एक धक्का लागला मैदानावर तो खिडकाळीला योगेश पवारच्या स्वरूपामध्ये.
यशस्वी अशा चेंडू जो ज्याप्रमाणे झेल घेताना ज्याप्रमाणे त्याने तो उडवला, असं वाटलं की चेंडू हाताने सुटला की काय. 2 गडी बाद होत आहेत ते म्हणजे खिडकाळी संघाचे, आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावफलकावर अंकित झाले आहेत. त्या तिसऱ्या षटकामध्ये धावफलकावर इथे खिडकाळी संघ फाईट करत असताना चांगली धावसंख्या रचण्याचा ते प्रयत्न करतायत. न्यू बॅट्समन ॲट स्ट्राईक नितेश पाटील. निल्सन फॉर द विकेट. यॉर्कर लाईनचा चेंडू लाऊड अपील पंचांकडे होत आहे, आणि पायाच्या मागून यष्टी इथे वाकवलेली आहे. अजून एक धक्का लागला मैदानावर. फलंदाज बाद होतोय. आल्या पावलीच माघारी फिरतोय तो नितेश पाटील. थँक्यू डीजे. प्रसाद सर, थोडंसं तुम्हाला थांबवू इच्छितो. मान्यवरांचं सातत्याने आगमन झालंय. याच मंचावरती ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली, सन्माननीय योगेशजी पाटील, सहसंघटक कल्याण डोंबिवली महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांचं आगमन झालंय. मी आपणास विनंती करेन की आपण प्रेझेंटेन्स बॉक्समध्ये या, आणि मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दिनेश शेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करावा. डोमेस्टिक पर्सनॅलिटी मॅन, सातत्यानं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सक्रिय असणारे कल्याण डोंबिवलीचे संघटक सुद्धा आहेत ते, आणि ह्याच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून लोकसेवेमध्ये सातत्यानं असणारे, अग्रेसर असणारे सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व योगेशजी पाटील साहेबांचा आम्ही इथे सन्मान करतोय. काहीच दिवसांपूर्वी या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे तुम्ही निश्चित पाहू शकता खूप मोठी जबाबदारी योगेश पाटील यांच्या खांद्यावर आहे. शहर संघटक महाराष्ट्र निर्माण सेना. अभिनंदन अभिनंदन योगेश पाटील साहेब तुम्हाला या भावी वाटचालीसाठी. त्यानंतर अजून एक आमच्या मंचावरती सन्मान आम्ही करतोय, सन्माननीय हरेशजी पाटील निळजे. ते सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य करत असतात. ज्यावेळी राजूदादांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाच्या निमित्त सातत्यानं आम्ही फेसबुकवरती त्यांना पाहत होतो. त्यांचं कार्य आम्ही अगदी जवळून पाहिलं फेसबुकच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करतोय. या सन्मानाचा स्वीकार करत असताना या स्पर्धेचे प्रणेते दिनेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते स्क्रीनवरती आपण बघू शकाल. थँक्यू सो मच हरेश पाटील साहेब. त्यानंतर अजून 4 सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय राजेशजी काकडे साहेबांचे इथे आगमन झाले, खारघरवरून आलेत ते. मी विनंती करेन सन्माननीय अनिल पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचाही यथोचित सन्मान करावा. वेलकम राजेशजी काकडे, खारघरचे अतिशय चांगले व्यक्तिमत्व, ज्यांचाही आमच्या स्पर्धेचे प्रणेते सन्मानित दिनेश शेठ पाटील यांचा आम्ही शुभ सन्मान करीत आहोत. वेलकम, थँक्यू, थँक्स फॉर कमिंग, थँक्स फॉर गिविंग एक्सपेन्सिव्ह टाईम फॉर दिस इव्हेंट. त्यानंतर सन्माननीय मनोजजी डोंगरे साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. शाखा प्रमुख अग्रोली यांचे इथे आगमन झाले. मी विनंती करेन स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दिनेश शेठ पाटील यांना पुनश्च की आपल्या शुभ हस्ते आपण मनोजजी डोंगरे साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. शाखा प्रमुख अग्रोली, फार कमी वयामध्ये हे पद भूषवत असताना सातत्यानं समाज कार्यामध्ये व्यस्त असणारे साहेब, तुमचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय राहुलजी तांडेल साहेबांचे आगमन झाले, पालेवरनं ते आलेत. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रणेते पुनश्च एकदा दिनेश शेठ पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचाही यथोचित सन्मान करावा. शाल देऊन आणि या स्पर्धेची गोड अविस्मरणीय अशी भेट देऊन आम्ही त्यांचा इथे यथोचित सन्मान करत आहोत. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान ही आपली संस्कृती, आणि ती संस्कृती जपत असताना खाडी संघाच्या माध्यमातून. आणि एक शेवटचा सन्मान आम्ही करत आहोत. सन्माननीय प्रदीपजी तांबडे खारघरवरून इथे आलेत ते, त्यांचे इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचेही आपण यथोचित सन्मान करावा. मायेची उबदार शाल देऊन आणि स्पर्धेची अविस्मरणीय अशी गोड आठवण देऊन त्यांचा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. सर्वांचं खूप खूप आभार. ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू मच्छिंद्र. 3 षटकातील धावसंख्या 14.33च्या गतीने 43 धावा धावफलकावर अंकित झाल्या त्या खिडकाळी संघाच्या. 3 गडी बाद होत आहेत मैदानावर. सागर ठाकूर आणि तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये. तेजसच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा अंकित झाल्यात 6 चेंडूमध्ये, तर सागर ठाकूर 1 चेंडूत 1 धाव आतापर्यंत त्यांनी अंकित केलेली आहे. गोलंदाजी आपण बघूया. पहिलं षटक आपण बघितलं ते विकी मडवीचं. या षटकात 18 धावा खर्च झाल्या, 16 धावा खर्च झाल्या, 1 गडी बाद झाला. त्यानंतर सागर पाटील 12 धावा खर्च केला, एकही सफलता नाही. निल्सनच्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या, पण 2 गडी त्याने या षटकात बाद केलेत.
खाडी चषक 2021 ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. 23व्या पर्वामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. आयोजक गावदे क्रिकेट क्लब खार्डी, ग्रामस्थ मंडळ खार्डी आणि प्रमुख आयोजक या स्पर्धेचे सन्मान्य दिनेश हिरामण पाटील, विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि स्पर्धेचा 4था दिवस आहे. एकूण 6 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा. पहिल्या दिवसात आपण बघितलं, एक दिवस अगोदर या स्पर्धेला खास करून सुरुवात झाली ती म्हणजे डावले प्रीमियर लीग, आणि ती स्पर्धा मच्छिंद्र पाटील आणि नितीन काळे यांनी कव्हर केली. आणि अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला या विभागातील ज्येष्ठ खेळाडू, नवीन खेळाडू, असे मात्र खेळाडू मिक्स करून असताना ही तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली होती. मैदानावर आपण सामना जो बघत आहोत आजच्या दिवसाला शेवटचा सामना सापडे विरुद्ध खिडकाळी, आणि स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे तो म्हणजेच फलंदाज सागर ठाकूर, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो सागर पाटील. सागरला पहिल्या षटकात यश मिळालं नाही आहे. स्लोअर वन चेंडू होता, फटका थोडासा रोल झाला आहे पॉईंट रिजनमध्ये, आणि मिळते ती 1 धाव. पहिल्या षटकात सफलता नाही आहे तरीसुद्धा संगणकाने विश्वास दाखवला आहे तो म्हणजे सागरवर, कारण याच सागरने पहिल्या सामन्यात 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. 1 ओव्हर त्याने मेडनसुद्धा टाकली आहे आणि विकेट हॅट्रिकसुद्धा कंप्लीट केली आहे. असे काही विक्रम त्याने पहिल्या षटकात इथे मात्र कंप्लीट केले होते पहिल्या सामन्यामध्ये. आणि दुसऱ्या सामन्यात बघायचं आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्या त्या या 2 षटकामध्ये. दुसरं षटक त्याचं मार्गस्थ, आतापर्यंत 13 धावा त्याने अंकित खर्च केलेत आपल्या गोलंदाजीमध्ये. स्ट्राईक एंडला उजव्याचा फलंदाज येतो तो तेजस पाटील, फटकेपाडा एंडकडून सागर ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय, मागे जातोय चेंडू, अधिक स्वतः तिथे कॅप्टन चेंडू कव्हर करतोय. फ्लाइंग स्लीपमध्ये येत असताना चेंडू तिथे कव्हर करतोय तो अधिक. फर्स्ट स्लीपमधून मिळते ती फक्त 1च धाव. या षटकात थोडासा चांगला इम्पॅक्ट पाहायला मिळतो गोलंदाजीतून तो गोलंदाज सागर पाटीलचा. 2 चेंडूत फक्त 2च धावा खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत या स्लॉगरमध्ये वंचित ठेवलंय खिटकाळी संघाच्या फलंदाजांना. स्लोअर वन चेंडू होता, गुड बॉलिंग, ऑप्शनच्या थोडासा बाहेर. इनवाईट करत असताना एखादी चूक तुझ्याकडनं व्हावी, जणू काही हाच एक प्रयत्न या षटकामध्ये सागर आपल्या गोलंदाजीतून करतोय. स्लोअर वन हत्यार खूप कमी आणि खूप रेअरली वापरतात गोलंदाज, ज्यांच्याकडे कसब आहे, कौशल्य आहे, पोटेन्शियल आहे, पण सागरकडे ते पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, अजून एक चांगला चेंडू, गुड बॉलिंग, किंचित ऑप्शनच्या थोडासा बाहेरून निघून जातोय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये मेडन षटक त्याने का हाताळलंय याचं जणू काही तो उत्तर दुसऱ्या स्पेलमध्ये देतोय. गुड बॉलिंग. स्लॉगरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात याच सागर पाटीलने. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो साबर्डे संघाच्या संघनायकाकडून. हा चेंडू हवेमध्ये झेल तर उडालाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, प्रयत्न करतोय निल्सन, पण त्याच्या अवकाशाच्या बाहेर आहे चेंडू. आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाली. 3री धावा घेणार का बघायचा, कॉल दिलाय, आणि 3 धावेसाठी दोन्ही फलंदाज आपापलं क्रीज सोडतायत. गुड रनिंग. निल्सन थोडेसे हेल्दी आहेत, थोडेसे स्थूल आहेत, पण चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत बॅकअप येत असताना या 3 धावा खूपच वेगाने कंप्लीट केल्यात मैदानावर सागर ठाकूरने. आणि तेजस येतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. धावसंख्या 48 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक येते मात्र मैदानावर मार्गस्थ असताना सापडे संघाच्या दिशेने. ओव्हर द विकेट, थोडंसं ओव्हरपिच डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये आहे, थोडासा फटका मिस टाइम. पॉईंट रिजनमध्ये चेंडू जातोय तो फलंदाज तेजसचा. तोपर्यंत 1 धाव अंकित होईल धावफलकावर. अंकित होते 49 धावा आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त होते. 12.25 ची गती राखत असताना या 49 धावा अंकित झाल्या धावफलकावर. आज अप्रतिम कामगिरी या सर्व आमच्या टीमची पाहायला मिळाली, जे मैदानाच्या बाहेर नेहमीच कार्यरत असतात. या मुवमेंटला SMD स्पोर्ट्सचा आवर्जून उल्लेख करीन. खूप चांगली कामगिरी सर्व आमच्या ऑफिशियल्सची. SMD स्पोर्ट्सचे पंकज माळी, भूषण पाटील, समीर गायकवाड, गौरव माळी, विपुल पाटील, निलेश पाटील, सचिन, योगेश, हर्षल, तेजस आणि विकास. अप्रतिम कामगिरी. चांगलं टेलिकास्ट सुरू आहे SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून या गावदेवी खार्डी चषकाचं. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेत आज आपण पाहिलं सुभाष पाटील, शानू कुरेशी आणि मनोज गुप्ता. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपली आपली कामगिरी चोख बजावली आहे, यासाठी पंचांचे धन्यवाद. त्याचबरोबर अशोक पाटील आणि अशोक पाटीलसोबत आज गावदेवी खार्डी संघाचे भरपूर स्कोरर माझ्यासोबत बसले होते. सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अशोकसाठी खास करून बोलतो मी, जे खूप चांगली कामगिरी अशोक करतोय. प्रत्येक गोष्टीची बारीक 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 माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय. मग धावा किती झाल्यात, किती षटकं झालेत, किती विकेट गेलेत, किती चौकार, किती षटकार, फलंदाजांनी हाफ सेंचुरी किती कंप्लीट केल्या आहेत, विकेट हॅट्रिक
किती झाले आहेत, मेडन षटक किती आहेत, या सगळ्या गोष्टीची इत्तमभूत माहिती प्रत्येक चेंडू मागे आमच्यापर्यंत पोहोचवतो अशोक पाटील. अप्रतिम कामगिरी आणि कीप इट अप. पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर DJ हंस विशेष कौतुक. आमच्या आवाजाची काळजीसुद्धा त्यांनी घेतली आणि अप्रतिम संगीत ही त्यांची खासियत आहे. मागच्या 11 वर्षापासून एक आमचं बॉन्डिंग आहे, एक वेगळं आमचं रिलेशन आहे. ते वेगळं रिलेशन आम्हाला या खाडी चषकमध्ये पाहायला मिळालं आणि त्यासाठी DJ हंसच्या माध्यमातून चंद्रकांत फुटाणे, गणेश आणि त्याचबरोबर विशूचं खास करून आभार व्यक्त करतो आजच्या दिवसामध्ये. आणि वळतो पुढच्या षटकामध्ये. गोलंदाजी ते सज्ज झालं या षटकात सचिन पाटील. पहिला चेंडू सचिनचा ओव्हर द विकेट. गुडलेनचा चेंडू तर मागे फक्त दिशा दिली, चेंडू मागे खूप वेगाने जातोय, फाईन लेगला खूप वेगाने क्लिअर करतोय, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर चौकार, सीमारेषे बाहेर 4 धावा. महत्त्वाची गोष्ट काय सांगायची अशोक, तर पहिल्या दिवसापासून आपल्याला सर्व सामने झालेले पाहायला मिळत आहेत. कुठलाही सामना बॅलन्स नाही आहे. पहिल्या फेरीतला कुठलाही सामना किंवा दुसऱ्या फेरीतला कुठला सामना बॅलन्स नाही आहे. 2 धावायचा प्रयत्न होता, फेक्स थोडीशी ऑर्थोडॉक्स होते आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. मला समीर सुद्धा सांगतायत धावसंख्या अंकित झाली ती 55 धावा धावफलकावर. तर पहिल्या दिवशी आपण पाहिलं 9 सामने पूर्णपणे झाले. 9 सामन्यांमधून 3 सामने पुढे सरकले, 3 संघ पुढे सरकले. त्यामध्ये रिची 11 देसाई, वसार आणि वाडेकर आणि त्यामध्ये रिची 11 देसाई या संघाला बाय मिळाली आहे. दुसऱ्या दिवसामध्ये गेसर, दातिवली आणि उंबरली असे 3 संघ पुढे सरकले 2-2 सामने जिंकून. स्लोअर 1 चेंडू आहे, ऑन साईडला प्लेस केला आहे. स्क्वेअर रेल क्षेत्ररक्षक खूप दूरवर येत आहे चेंडू उचलण्यासाठी. बघायचं चेंडू तोपर्यंत कव्हर करतील. पुन्हा एकदा इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावासाठी निघालाय, हाफकीपर्यंत पोहोचलाय फलंदाज, पण मागे परतावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेकी. दुसऱ्या दिवसात गेसर, दातिवली, उंबारली संघ 2-2 सामने जिंकून पुढे सरकले. गेसर संघाला बाय मिळाली आणि दातिवली आणि उंबारली यांच्यामध्ये फाईट होईल ती उद्या दिवसामध्ये. कालच्या दिवसात आपण जर पहिल्या स्पर्धेचा तिसरा दिवस होता, काटेने अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला. त्याचबरोबर वाकड आणि आगासन हे सुद्धा दोन्ही संघ पुढे सरकले आहेत, पण बाय मिळाली ती म्हणजे जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे या संघाला. आणि आगासन संघाने मात्र जो परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये दिला तो वाकडण्याजोगाच होता. स्लो फ्लायटेड डिलिव्हरी, ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगलं आहे. खराब चेंडू आणि योग्य उत्तर लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. जिथे मात्र खिडकाळीचे गोलंदाज फाईट बॅक करू शकतात, उत्तर देऊ शकतात आपल्या गोलंदाजीतून. अशी धावसंख्या उभारली आहे धावफलकावर 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि योग्य उत्तर सातत्याने देत असताना इथे दाखवत आपल्या बॅटमध्ये किती दमखम आहे, किती पोटेन्शियल आहे, किती गुणवत्ता आहे. आणि अजून एक धमाका होतोय सीमारेषे बाहेर, षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम तेजस. 13-30चं समीकरण त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 13 चेंडू तब्बल 30 धावा त्याने आपल्या बॅटमधून ठोकल्यात. मिडल ऑर्डरमध्ये येत असताना तिसऱ्या क्रमांकावर अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते ती तेजसकडून, तेजस पाटीलकडून. शफलून घेण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाला होता आणि पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि फायनली मात्र हा चेंडू डॉट जातोय. तो निर्णायक षटकातला शेवटचा चेंडू आणि अशा प्रकारे धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 69 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि लक्ष इथे उभारल्या मैदानावर या 5 षटकांमध्ये 70 धाव्यांचं सापाडे संघाच्या समोर या खिडकाळी संघाने. 70 रन्स टू विन हे टार्गेट असणार आहे. 14ची सरासरी गाठावी लागेल मैदानावर सामना जिंकण्यासाठी. सर्व आमच्या ऑफिशियलचे आम्ही आभार व्यक्त केले. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने मात्र खूप जबरदस्त इथे मात्र पार पाडली आहे. यामध्ये आजच्या दिवसामध्ये आमच्या समालोचकांनी सुद्धा मी आभार व्यक्त करतो. संदीप जगे जे आमच्यासोबत कॉमेंट्री करत होते, मात्र त्यांना खूप दूरचा प्रवास करायचा होता त्यामुळे त्यांनी आमची रजा घेतली आहे. त्यांचा सन्मान सुद्धा झाला आहे. त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील यांचा सुद्धा आवाज तुम्हाला येणाऱ्या 2 दिवसात सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहे. आणि आज सुद्धा त्यांनी मात्र आम्हाला खूप चांगली साथ दिली. अशोक पाटीलने खूप चांगली साथ दिली. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आणि ग्रामस्थ मंडळ खार्डी यांच्या वतीने अप्रतिम क्रिकेटचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विश्वास दाखवून या स्पर्धेमध्ये 2 दिवस
दिवस का होईना पण या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची मला इथे मात्र इन्व्हाइट केलं गेलं त्याबद्दल निश्चितच आभार व्यक्त करतो. आणि संतोष बेडेकर आणि त्याचबरोबर हेमंतचा आग्रह होता की अजून 2 दिवस तुम्ही थांबायला हवं होतं इथे, पण ऑलरेडी शेड्यूल बिझी असल्यामुळे दुसऱ्या काही स्पर्धांना आम्ही त्या डेट्स दिल्या आहेत, त्यामुळे आम्ही उपस्थित राहू शकत नाही. पण पुढच्या वर्षी 100% प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा, जास्तीत जास्त दिवस या खाडी चषकला देण्याचा. तर तुर्तास थांबतो इथे आणि तुमची रजा घेतो आणि इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. या आपण ऐकूया मच्छिंद्र पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र प्रसाद परब यांचा आपण सन्मानित करणार आहोत. अत्यंत लोकप्रिय समालोचक आणि ज्यांना आताच सांगेम प्रीमियर लीग गोवामध्ये आपला आवाज दिला. आणि मित्रांनो, नुसता आवाज दिला नाही तर पोचपावतीसुद्धा घेऊन आले, कारण पुढच्या वर्षी जर तुम्हाला यायचं आहे असं आयोजकांनी त्यांना आवर्जून सांगितलं. म्हणजे ती पोचपावतीसुद्धा ते घेऊन आलेत गोव्यावरनं आणि आम्हाला खूप काही शिकवलं, मार्गदर्शन केलं. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रणेते, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेश शेठ पाटील यांना विनंती करेन की व्हॉइस ऑफ महाराष्ट्र एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. मित्रांनो, प्रसाद परब यांचं अत्यंत जबरदस्त समालोचक तुम्हाला ऐकायला मिळालं आजच्या दिवसामध्ये आणि सातत्यानं स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृशकामध्ये अविरत 11 वर्ष आपला आवाज देताना प्रेक्षकांच्या मात्र मनावरती जादू पसरत असताना आमचे लोकप्रिय समालोचक बघू शका स्क्रीनवरती. वी स्माइल सन्माननीय प्रसाद सर, आमचे मार्गदर्शक. लॉट ऑफ थँक्स प्रसाद सर. थँक्स फॉर गिविंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस इव्हेंट. थँक्स ऑल आट. नाव बॅक टू क्रिकेट. यावेळी आपण सामन्याकडं सायंकाळचं सत्र आपण बघू शकाल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तेवढीच पाहायला मिळते. जे प्रेक्षक मी सकाळी 10:05 पाहिले होते तेवढे प्रेक्षक आत्तासुद्धा आम्हाला तेवढेच पाहायला मिळतात. आत्ता मात्र 5:38 झाले आहेत. मंचावरती आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अनंतदादा पाटील आणि संतोष बेडेकर दादा हे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आपण स्वागत करूया आणि जाऊया आपण या शेवटच्या सत्राकडं. आजच्या दिवसातील शेवटचं सत्र आता मात्र 70 धावांचं लक्ष्य, 14.0ची सरासरी मात्र उभारावी लागेल. बघायचं आहे कसा होणार सामना. थँक्यू प्रसाद सर, खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण वेळ दिलात, आपला आवाज या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना मात्र एन्जॉय केली, तुमची कॉमेंट्री खूप खूप धन्यवाद. सलामीची जोडी पाचारण केली जाते मैदानावरती. आरंभिक जोडी इनिशियल प्लेअर ऑन द फील्ड. 70 धावांचं लक्ष, 14.0ची सरासरी कायम राखावी लागेल. बघायचं 2 संघांमध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. नाणेफेकीचा सन्मान्य गणेशजी मुंडे साहेबांचं आगमन झाले. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे शिल्पकार सन्मान दिनेश शेठ पाटील यांना की आपण त्यांचाही यथोचित सन्मान करावा. मोस्ट वेलकम. सर्वांचं खूप खूप आभार. कारण असं म्हटलं जाते आकाशाला शोभा चांदण्यांची आणि व्यासपीठाला शोभा मी म्हणेन मान्यवरांची. या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून खाडी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभारी व्यक्त करेन आपण दिलेल्या वेळेबद्दल. खूप खूप धन्यवाद. बघू शकाल आपण स्क्रीनवरती. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट. यावेळी आपण शेवटच्या सत्राकडे 70 धावांचं लक्ष मैदानावरती 14.0ची सरासरी कायम राखायची. इनिशियल प्लेअर ऑन द फील्ड. स्टार्टिंगला फलंदाज बघू शकाल आपण विकी मडवी आणि त्याला साथ देईल तो मात्र गणेश भोईर. 70 धावांचं लक्ष, 5 षटकांचा सामना. येणारा थरार तुमच्या समोर असणारे, कुठेही जाऊ नका, श्वास रोखून बसा. पाणी पिलं नसेल तर पाणी पिऊन घ्या, कारण सामना तुमच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला एन्जॉय करतील या 5 षटकांमध्ये. सायंकाळचं अत्यंत प्रसन्न आल्हादायक वातावरण आणि त्या वातावरणामध्ये रंगेल हा मात्र शेवटचा सत्र. पहिला चेंडू स्ट्रेट ड्रा, ब्युटिफुल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय विथ बॉटम हँड अँड कार्पेट अलॉंग द कार्पेट. जज करेल कव्हर करेपर्यंत मात्र 2 धावा. गुड रन विथ द विकेट. चांगलं क्रिकेट कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी झाली, शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिले, खूप सुंदर शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाले. ह्याच्यावरनं क्रिकेटचा दर्जा उंचावताना तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल विकी मडवी आणि गोलंदाजीच्या मार्कवरती ऋतिकला आपण बघू शकाल. ऋतिक 116 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळू. ड्रेस कोड फार वेगळा आहे त्यांचा, खूप सुंदर वाटतं ड्रेस कोड, कारण हे स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. राऊंड ओव्हर लवली शॉट यावली लॉफ्टेड ड्राइव्ह जज करेल नॉगॉनला कव्हर करेपर्यंत महेश चेंडू खाली येतोय. 1च धाव. दोन्ही शॉट बघा त्यानं स्ट्रेट ड्राव खेळलात. स्ट्रेट ड्राव खेळणं एवढं सोपं नाही, कारण सचिन रमेश तेंडुलकरने यासाठी भरपूर सराव केला होता आणि ते दाखवत असताना, फडके क्रिकेटचा दर्जा दाखवत असताना 2 चेंडूचा सामना करत 3 धावा पूर्ण करत असताना स्ट्रायकनला आता मात्र आपल्या समेत असलेला गणेश भोईर याला मात्र आमंत्रित केलं जाते. खूप सुंदर वातावरण, खूप सुंदर वातावरण. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. यू आर वॉचिंग खाडी ट्रॉफी 2021 सीझन 23 आणि आपण हा सामना शेवटच्या सत्रामध्ये आपण एन्जॉय करतोय. गुड बॉलिंग, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण दाखवत असताना गोलंदाज. हा चेंडू लाफ्टेड ड्राव करण्याचा प्रयत्न, एज लागते, चेंडू मागे निघून जातोय. यास
इज टॅकन. वैभव चेंडू खाली आणि शॉट तडमॅनला मात्र टाळ्यांचा कडकडाट लगेच तुम्हाला आवाज आला. पहिला गडी बाद होते. इज गॉन फॉर द डक. देवी आई चषक ठेव, चषक ठेवतोय मनाचा यो दिलवाला. आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. आमचा दिनेश दिनेश पाटील सातत्याने समाजसेवेमध्ये व्यस्त असताना आणि जे काम केले मात्र मी नाहक हॉस्पिटलच्या माध्यमातून उल्लेखनीय मी म्हणेन प्रसाद सर, अविस्मरणीय मी म्हणेन काम त्यांचं. कोरोना योद्धा वॉरियर्स मी म्हणेन त्यांना, कारण ज्या पद्धतीने त्यांचं कार्य राहिलंय. आणि बघू शकाल इथे सुद्धा आपण ती टीम इथे सुद्धा मेडिकलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. पहिला धक्का दिला जातोय मात्र फलंदाज एलिमिनेशन मिळालं नाहीये. ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये मात्र एज लागली, चेंडू मागे निघून गेला आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण करत होता शॉट टर्नमॅनला आणि पहिलाच धक्का दिलाय. गोलंदाजाला मिळते ते ऋतिकला पहिलं यश 3 या धावसंख्येवरती. विकी स्ट्रायकरला विकीसाठी चेंडू इनसाइड आउट, ब्युटिफुल शॉट आणि चेंडू मात्र निघून जातो एक्स्ट्रा कव्हर रिझनला 4 धावांसाठी. सच अ ब्युटिफुल शॉट. विकी मडवीचा ज्या पद्धतीने शॉट त्याने दाखवलाय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना बघा मित्रांनो, 100% फलंदाजामधनं 70% फलंदाजांचा कळ असतो ऑन साईडला खेळण्यासाठी. फक्त 30% फलंदाज आपण पाहत असतो ऑफ साईडला खेळण्यासाठी, कारण ऑफ साईडला खेळणं हे तुमचं मात्र क्रिकेटचा दर्जा उंचावत असतो. आणि फटके दाखवत असताना ब्युटिफुल शॉट फ्रॉम द बॅट्समन. धावसंख्येला वेगाने आकार येतोय. एकूण धावा बघू शकाल आपण 7 या धावसंख्येवरती ओव्हर द विकेट येत असताना. पुन्हा एकदा तोच फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून. इट इज अ ब्युटी ऑफ क्रिकेट. खेळाडू चेंडूच्या मागे मात्र त्यांना चेंडू मात्र बीट करतोय. आता मात्र स्लीपर करून मध्ये अजून एक फटका, चौकार. निश्चित एकच वादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे, संपूर्ण भारतामध्ये एकच नाव, ते म्हणजे आमचे राजू दादा. आणि परमेश माले यांचा अत्यंत गोड आवाज, डायबिटीस होईल एवढा गोड आवाज. आणि त्यांना आम्ही टी व्हीवरती सुद्धा पाहिलं आणि खरोखरच छाती उंचावली आणि आमची मान उंचावली या परमेश माळेच्या मुले. जबरदस्त. नाव बॅक टू क्रिकेट. फलंदाज शफल झाला. फुल टॉस चेंडू, चेंडू मात्र नो बॉल यशस्वी पंचानं. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये निघून जातोय. तिसरा दणदणीत चौकार. 4+1 5 धावा. जबाबदारी काय असते, कमिटमेंट काय असते दाखवत असताना 2 फटके त्याने दाखवले इनसाइड आउटच्या माध्यमातून. एक आपण पाहिला कव्हरला, एक पाहिला आपण स्लीपर कव्हरला. आणि आता मात्र फुल टॉस एक्झॅक्टली झालं काय, कारण फलंदाज अगोदर स्टेप आउट झाला होता, डाऊन द ट्रॅक आला होता आणि एक्झॅक्टली कुठे चेंडू फीज करायचा हा फार मोठा प्रश्न भेटसा होता गोलंदाजाला. आणि त्याच कारणामुळे त्याला करायचं होतं मात्र मी म्हणेन फुल रन डिलिव्हरी आणि फुल टॉस गेला आणि बीमार झाला. आणि यावेळी मात्र 4+1 5 धावा, 3 चौकार दाखवले. फॅन्टास्टिक ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट अँड गुड बॅटिंग. हा चेंडू बघा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गुड बॉलिंग, कारण फ्री हिटमध्ये कॅपिटलाइज करू शकला नाही. गतीमध्ये परिवर्तन केलं. फलंदाज एक्झॅक्टली फुटबॉलचा वापर करत नव्हता. ऑन साईडला स्वीपरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर मात्र षटक खूप महागडं ठरलं, कारण या षटकामध्ये आम्ही खूप काही पाहिलं. या षटकामध्ये आम्ही 3 चौकार पाहिले आणि एक गडी बाद होताना सुद्धा पाहिलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ दी 1 विकेट, 16 ऑन द स्कोरबोर्ड. 16 धावा धापलकावरती. अत्यंत प्रसन्न आल्हादायक वातावरणामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. 70 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात आणि जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही मात्र 54 धावाचे. येणारे 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. 13.50च्या धावगतीनं तुम्हाला धावा उभाराव्या लागतील. ट्रॉफ्या खूप सुंदर आहेत. आमच्या प्रसाद सरांनी अगदी भरभरून कौतुक केलं ट्रॉफ्यांचं, कारण ट्रॉफ्या आपण बऱ्याच ठिकाणी उंच पाहतोय. कारण शहापूरला सुद्धा आम्ही कॉमेंट केली 6 फुटाची ट्रॉफी होती, मात्र सुंदर ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. निश्चित. आणि ज्या पद्धतीने समालोचकांना जे मोमेंट दिलेत, आम्ही ज्यावेळी ते आलो होतो पहिल्याच दिवशी उद्घाटनाला, त्यावेळी आम्हाला आवर्जून दाखवण्यात आलं आणि खूप सुंदर, खूप सुंदर. हेमंत म्हात्रे, खरोखरच कौतुक करेन तुमचं. आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावसंख्येला आकार आलाय तो 16 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघू शकाल आपण. हे दर्दी प्रेक्षक
असं वाटतं की प्रसाद आपण लॉर्ड्समध्ये बसून आज हा ही स्पर्धा एन्जॉय करतो. त्या पद्धतीने प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटत असताना लॉर्ड्समध्ये मित्रांनो फार वेगवेगळ्या पद्धती आहेत. जर तुम्ही कोट घालून आलात तर तुम्हाला दुसऱ्या वॉर्डमध्ये बसावं लागतं. अशा फार पद्धती आहेत लॉर्ड्समध्ये, म्हणून तर त्याला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. ना बॅक टू क्रिकेट गोलंदाज सज्ज होतोय तेजस टाकून ऑफ स्टेट ट्रॅप, ब्युटिफुल शॉट, ब्युटिफुल टायमिंग, चेंडू इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. क्षेत्ररक्षक जज करेल, कव्हर करते मात्र 2 धावांचा मानस आणि त्यामध्ये मात्र यश. 2 धावा पूर्ण करत असताना क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरनं तेजस आला होता आणि एक तेजस आपण पाहतो तेजस ठाकूरला गोलंदाजीमध्ये. जबरदस्त क्रिकेट, जसा चेंडूचा मात्र मेरिट आहे तशा पद्धतीने फटके सजवले जातात. गुड बॅटिंग विकी मडवी आणि सचिन पाटील यांच्या माध्यमातून. स्ट्रायकरला फलंदाज सचिन पाटील. रिवर्सच्या माध्यमातून लावली शॉट, ब्रिलियंट शॉट मी म्हणेन आणि चेंडू मात्र निघून जातो पॉईंटच्या रिझन मधनं. कव्हर करे बंद सीम आपल्याकडे ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. सेल्फ कॉन्फिडन्स किती असायला हवा आणि ते दाखवून दिलंय. व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. दॅट्स अ 4 रन ब्रिलियंट शॉट. वन मोर अगेन. धावफेलका मात्र वेगानं आकार येतोय. गोलंदाज मात्र तेजस ठाकूरला यावेळी मात्र थोडासा संभ्रमात टाकलाय, कारण 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा कुठल्यात त्या मात्र सचिननं. सचिनचा चेंडू सोडून दिला लेग स्टंपच्या बाजूला. चेंडू माहित होतं त्याला की पंच निश्चित हा वाईट चेंडू देतील आणि खूप चांगला निर्णय मी म्हणेन एक्झॅक्टली घेतलाय आणि धावसंख्येला आकार 1 अजून पुढे. कारण फलंदाज चारही बाजूला मैदानावरती फलंदाजी करतोय, अशा परिस्थितीमध्ये कुठे चेंडू पिच करायचा हा खूप मोठा प्रश्न भेडसावतोय आणि त्यामुळे मात्र लाईन चुकतोय, दिशा चुकतोय आणि यावेळी मात्र पंचांना दंडित केलं. 1 धाव अजून अंकित होताना धाव फलकावरती. याच दरम्यान चेंडू यावेळी मात्र बघा शॉर्ट बॉलच्या माध्यमातून खूप चांगला फटका, खूप चांगला वापर केला. बॉटमॅनचा चेंडू ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हर रिझनला. 2 धावा. Shot back clip, good footwork that occasion, excellent body balance, using the pace of ball beautifully, hitting the ball into the gap, nice execute, timing and placement, absolutely superb. 2 धावा निर्माण करत असताना beautiful, such a beautiful. फलंदाजा मध्ये स्टान्स बघा, त्याचा दर्जा बघा, शॉटचं सिलेक्शन बघा, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन राईट, ऑल इज वेल, नो डाऊट ओव्हर द विकेट. यावेळी बघा फलंदाजानं डिफेन्स शॉटला पसंती डायरेक्ट करण्याचा प्रयत्न यस केलाय सुद्धा, मात्र नाही लागलं, तिथे टिपू शकला नाहीये. इफ द बॉल had hit to the stump, the batsman would have gone tata bye bye. मात्र निश्चित he has been lucky this timing आणि 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलकावरती वेगानं धावा बघू शकाल स्क्रीनवरती. आमचे मान्यवरांना आणि आमचे स्पर्धेचे प्रणेते स्क्रीनवरती दिनेश शेट पाटील यांना बघू शकाल आपण. खूप मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे, तेवढीच साथ आहे हेमंत मात्रे आणि संपूर्ण खाडी गावची त्यांना मिळत असताना. एकूण धावसंख्या बघू शकाल आमची सुभाष. जेव्हा जेव्हा आम्हाला थकवा येतो तेव्हा आम्ही सुभाषचा चेहरा पाहतो, नेहमी स्मित अशा चेहऱ्यावरती आम्हाला स्फूर्ती येते त्यांच्याकडनं. मग थोडेसे नाराज होते जेव्हा 23 वरती 5 गडी बाद झाले, आम्ही त्यांच्याच बाजूला होतो, एन्जॉय करत होतो सामन्याला, थोडेसे नाराज होते. नो प्रॉब्लेम. ना बॅक टू क्रिकेट ओव्हर द विकेट. रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या मोमेंटला चेंडूला फक्त पुश केलं. वॉडा क्रिकेट एकदा पूर्ण केले आणि 1च धावावरती मात्र समाधान मानावं लागलं. खूप चांगली भागीदारी करत असताना ज्यावेळी गणेश भोईर शून्यावरती बाद झाला तेव्हा जबाबदारी स्वीकारत असताना विकी आणि बघू शकाल आपण स्क्रीनवरती अनंत पाटील आणि आमचे संतोष बेडेकर आणि हरिचंद्र पाटील यांना बघू शकाल आपण. व्हेरी गुड जॉब संतोष बेडेकर आणि आमचे अनंत पाटील असतील. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृशकाची 90% जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. विनोददांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा आपण पाहत असतो. यावर्षी मात्र चांगला निर्णय घेतला आयोजकांना, कारण कोरोनामुळे नव्हे तर आपल्याला बरेचसे खेळाडू सोडून गेलेत. त्यांचं दुःख आपल्या पाठीशी असताना आपण सेलिब्रेशन कसं करायचं हा त्यांचा मोठेपणा. म्हणूनच तर स्पर्धा मोठी आहे, आयोजक मोठे आहेत, स्पर्धा मोठी काय ते विचार मोठे आहेत आणि हे दाखवत असताना 1 धाव धावफलकावरती अजून अंकित होते. कारण आज ही स्पर्धा रतनबुवा स्मृतिशकामध्ये आपण पाहिली असते, कारण 26 जानेवारीला, आणि आज या गाण्यावरती आमचे बाळ सुब्रमण्यू भरभरून बोलले असते 26 जानेवारीच्या गाण्यांची मला आठवण करून देत असताना. धावफलकावरती धावा अजून अंकित होताना खूप काही वेगळं चित्र आम्ही पाहिलंय कोरोनामुळे. फुलटॉन चेंडू मात्र फायदा घेऊ शकला नाहीये. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतो वाईटचा. सातत्यानं लेंथ लाईनमध्ये मात्र गोलंदाजाला परिवर्तन करण्याचा प्रयत्न भेडसावतोय आणि त्याच्याचमुळे का कुठे का होईना मध्ये दिशा भरकटतोय. इज अ ट्राईंग क्रिएट अ लॉट ऑफ पेस, मोर पेस, आणि हेच कारण की मात्र तो दिशा भरकटते. सातत्यानं धावसंख्येला वेगानं आकार येत असताना धावसंख्या पुढे पाहत होतो आपण ती 29 या धावसंख्येवरती. स्टान्स बदलवतोय, फुल टास्क करून घेतलाय. शतक्षतेच्या मागे चेंडू मागे मात्र त्याला बीट करेल चेंडू आणि खबर करेल ते मात्र 2 धावा सहजरित्या. खूप सुंदर क्रिकेट, ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळून दाखवलंय मैदानावरती या फलंदाजानं एकमेकाला सहकार्य करत असताना, आणि ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळून दाखवलंय मैदानावरती फटके सजवून दाखवले, विलोभनीय दृश्य मैदानावरती. पक्षी हवेमध्ये संचार करत असताना आणि एंड ऑफ द बघू शकाल आपण स्क्रीनवरती या पक्षांना टिपत असताना आमचे कॅमेरा बघ SD
SMDच्या माध्यमातून सुपर कॅमेरा बघ, लॉट ऑफ थँक्स, सुपर. आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर धावसंख्या बघू शकाल आपण. पहिल्या षटकामध्ये आलं 16 धाबा, ऋतिकच्या षटकामध्ये तेजसनं षटक फेकलं, 15 धाबा दिल्यात. ऋतिकनं मात्र एक गडी बाद केला, तेजस मात्र गडी बाद करू शकला नाहीये. आणि एकूण धावसंख्या आपण बघू शकाल 31. आणि स्क्रीनवरती आपण बघू शकाल या सायकल बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनला तुम्ही देऊ शकाल. कारण कोरोनामध्ये मित्रांनो फिटनेस काय असतो, हेल्थ इज वेल, देर इज नथिंग इन दॅट्स वर्ल्ड. मे कहून यामध्ये फिटनेसच्या अगोदर काहीच नाही मित्रांनो. देर इज नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून बघू शकाल 85,000 सबस्क्राईब कंप्लीट केलेत. कॉंग्रॅच्युलेशन SMD टीम. ना बॅक टू क्रिकेट. धावसंख्या बघू शकाल आपण 31 धाबा जिंकण्यासाठी इक्वेलेशन 70 धावांचं लक्ष असताना 39 म्हणजे 39 धावांची अजूनही गरज आहे. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. याच प्रेक्षकानं आमच्यावरती भरभरून प्रेम केलंय, याच प्रेक्षकाने मात्र या स्पर्धेला भरभरून उदंड प्रतिसाद दिला. तेच प्रेक्षक सामन्याचा आनंद उठत असताना स्क्रीनवरती. व्हेरी गुड जॉब SMD लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. गुड कॅमेरा वर्क ओव्हर द विकेट. चेंडू ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, नो मेकिंग एनी मिस्टेक, ही हॅज टेकन, यस गुड जॉब बिहाइंड द स्टंप विकेट किपरच्या माध्यमातून. आणि अजून एक धक्का दिला जातोय, धक्का क्रमांक दुसरा. सुंदर स्वराज्य काय बात आहे. स्क्रीनवरती बघू शकाल आपण आउट होणारा फलंदाज विकी मडवीला स्क्रीनवरती बघू शकाल आपण. त्यानं 8 चेंडूमध्ये 16 धावांचं जबरदस्ती कामगिरी केली. तब्बल त्याने 200च्या बॅटिंगसाठी धावा उभारल्यात आणि संघाला एक चांगली उभारी दिली. कारण गणेश भोईर खूप लवकर बाद झाला होता आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं मात्र स्वागत केलं होतं डगआउटमध्ये. बघू शकाल ऑन द स्क्रीन 31 लॉस ऑफ द 2 विकेट्स 2.1 30 षटक मार्गस्थ असताना आणि गोलंदाजी ऋतिक पाटील पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारत असताना. स्कोरर आपल्याला थोडंसं कन्फ्युजन करायचं आहे. ऋतिक पाटील नव्हे तर ऋतिक म्हात्रे आपल्याला तिथे करेक्शन करायचं आहे. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट. 70 धावांचं लक्ष मैदानावरती. सामना अजूनही मात्र जेव्हा सामना शेवटच्या टप्प्यात येईल तेव्हा सामन्याचा मात्र उत्कंठ शिगेला पोहोचेल. अजूनही सामना शांत तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मात्र शांततेने क्रिकेट खेळत असताना आणि आपल्या क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना, ओव्हर द विकेट असताना. खूप लवकर चेंडूला अटॅम्प्ट केला आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मात्र एक्स्ट्रा कव्हरेजला कव्हर करायचं त्याच्या 2 धावांचा मानस बघायचा आहे. 2 माय गुड थ्रो, गुड बॅकअप. 2 धाव घेण्याचं मानस होतं मात्र नाही, नंतर शेवटच्या डिनाय केलं आणि एकच धाव धापलकावरती. प्रत्येक चेंडूवरती मात्र तुम्हाला सावध पवित्रा पाहायला मिळतो कारण हा सामना फार महत्त्वाचा आहे. कारण जो जिंकेल तो मात्र लकी ड्रॉमध्ये पोहोचेल. त्यामुळे तुम्हाला फार मोठी संधी असणार आहे स्पर्धेतनं, नाहीतर तुम्हाला पुन्हा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. फार मोठी स्पर्धा आहे. खाडीगावचा अभिमान, स्वाभिमान आणि बहुमान वाढवणी स्पर्धा आपण पाहतोय. खाडी चषक 2021 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सायंकाळचं अत्यंत आल्हाददायक प्रसन्न वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण शेवटच्या टप्प्यात आज मात्र पाहतोय 4थ्या दिवसामध्ये. लावली डिलिव्हरी, क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज कन्वर्ट करू शकला नाही. टाळ्यांचा तुम्हाला उद्घोष ऐकायला मिळतो. हे क्रिकेटला दिलेली मी म्हणेन साथ आहे, मोटिवेशन आहे आणि त्याचमुळे खेळाडूंचा मात्र मी म्हणेन मोटिवेट त्यांना केले जाते. आणि हे चित्र आपण सातत्याने पाहतोय. जे प्रेक्षक तुम्हाला टाळ्यांच्या कडकडाटात मात्र मोटिवेशन करतात त्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. बघू शकाल आपण श्लोकला, ही पुढची पिढी आहे मी म्हणेन दिनेश दादांची पुढची पिढी आहे. श्लोकला बघू शकाल आपण ज्यांच्या नावानं संघ खेळलाय डावले प्रीमियर लीगमध्ये. श्लोक आर्या 11 असा संघ खेळलाय आणि श्लोकला बघू शकाल आपण स्क्रीनवरती. लहान मुलं, लहानपणे देग देवा रवा साखरेचा दाणा. आणि हे लहानपण किती खूप सुंदर असतं, किती सुंदर स्माईल बघा ओव्हर द विकेट येत असताना. यावेळी पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडू नो मॅन्स लँड्समध्ये ट्रॅव्हल होतोय, कव्हर करते मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येला वेगाने आकार दिला जातोय. 30 षटक मार्गस्थ असताना धावफरकावरती धावा बघू शकाल आपण 34 धावा. थँक्यू सो मच. अजूनही 12 चेंडूमध्ये 12 चेंडू आल्यानंतर तुम्हाला मी सांगून नेट टू नेट फाईट किती चेंडू किती धावा हे समीकरण प्रेक्षकांना त्याची अपेक्षा असते. प्रेक्षकांनी मात्र भरभरून उदंड प्रतिसाद दिलाय. आज या स्पर्धेमध्ये थोडीशी उशीर आलो आम्ही, माफी मागे आयोजकांची. कारण मित्रांनो काल 2 वाजता शहापूरची स्पर्धा संपली, 3 वाजता आम्ही घरी आलो, 3:30 वाजता झोपलो आणि पुन्हा तुमच्या ड्युटीवरती ऑन ड्युटी. प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम, त्यामुळे आम्हाला यावं लागतं. ओव्हर द विकेट ऑन साईडला ब्लाइंड स्टॉक खेळून काढलाय. एलिमिनेशन नाही तेवढे मी म्हणेन जेवढे मिळायला हवं होतं. खूप सुंदर क्षेत्ररक्षक फार वेगानं आणि दोन्ही फलंदाज एका साईडला. कॉम्बिनेशन गॅम बिटवीन द विकेट. 2 माय फलंदाज बाद.
सचिन बाद झालाय. सचिन आपल्या संघासाठी 7 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं आणि सचिन बाद झालाय. थोडंसं फंबल झालं होतं विकेट किपर सुद्धा बघू शकाल आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं की दुसऱ्या अटॅम्पमध्ये त्याने चेंडू अटॅम्प केलाय. कम्युनिकेशन बिटवीन पाहायला मिळालं आहे आणि स्क्रीनवरती खूप सुंदर चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. जबरदस्त चित्र. असं वाटतं की आपण मी म्हणे इंटरनॅशनल स्पर्धा पाहतो की काय असं तुम्हाला भास होते. जे प्रश्न यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात त्यांच्यासाठी मात्र ही पर्वणी असणार आहे. SMD लाईव्हच्या माध्यमातून क्लॅरिटी अँड क्वालिटीसाठी गणली जाणारी लाईन आणि त्याची संपूर्ण टीम मात्र प्रचंड मेहनत करते. ही स्पर्धा संपूर्ण देशामध्ये खूप खूप आभार आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. लॉट ऑफ थँक्स फॉर ग्रेट सपोर्ट फॉर दिस बिग इव्हेंट. तुमचंही फार महत्त्वाचं योगदान आहे मिळून या स्पर्धेमध्ये. एकूण धावा आपण पाहतोय. शांत वातावरण, शांत प्रेक्षक आणि शांत सामना. आतापर्यंत क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना आपण पाहतोय या दोन संघाच्या माध्यमातून. सामना आपण एन्जॉय करतोय. खिडकाली वर्सेस सापाडे यांच्यामध्ये आणि जिंकण्यासाठी 70 धावांची गरज असताना संघर्ष करतोय आणि गडी बाद झालेत. आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरर आम्हाला माहिती देतात 3 गडी बाद झालेत. 35 धावा धापलकावरती आणि अजूनही धावांची किती गरज आहे तुम्हाला निश्चित सांगू या षटकानंतर. यस 13 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज आहे तुम्हाला. अर्ध लक्ष पूर्ण केलंय. अर्ध लक्ष अजून पार करायचं तुम्हाला. हा चेंडू मोठा फटका लॉफ्टेड ड्राइव शतक जज करतोय चाबाक्याच्या बाहेर. ब्रिलियंट शॉट आफ्टर लॉंग टाइम. दॅट्स अ ह्यूज सिक्स. मच तुम्ही स्कोर सांगितला. आमचं लक्ष आहे मात्र DJ वाजतोय. आम्ही त्याला डिस्टर्ब करणार नाहीये. 12 चेंडू 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा आमची जबाबदारी आहे. तुम्ही दोनदा आम्हाला कॉल केला. आमचं संपूर्ण लक्ष आहे मात्र DJ वाजत असताना आम्ही तुम्हाला स्कोर सांगणार नाहीये कारण तेही प्रोफेशनल आहेत आणि स्पर्धाही प्रोफेशनल आहे. यामुळे आपण सामन्याकडे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. बघायचं सामना कसा रंगणार. जबरदस्त सामना स्पर्धेमध्ये शेवटच्या टप्प्यात. आता मात्र सामना रंगात येईल आणि प्रेक्षकांची मात्र मने जिंकेल आणि शेवटच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना मात्र खूप काही पाहायला मिळणार मैदानावरती आणि हे दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतात मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. बघायचे सामना कोण जिंकणार. येणारे चेंडू मात्र 12 आणि गरज ती मात्र 29 धावांची. थरार क्रिकेटचा पाहायला मिळणार. फलंदाज बघू शकाल स्ट्राईक एंडला इक्विलेशन नीड 29 रन टू विन फ्रॉम 12 डिलिव्हरीज. इक्विलेशन ऑन द स्क्रीन बोर्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज सागरसाठी चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करेल. पंचांच्या एक्झॅक्टली मागे चेंडू लँड गेला होता. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. उर्वरित समीकर येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची गरज. आता मात्र सामना श्वास रोखणार. आता मात्र सामना प्रेक्षकांची मने जिंकणार कारण सामना शेवटच्या टप्प्यात आलाय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता मात्र संघर्ष तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीनं प्रयत्न करतात हा सामना जिंकण्यासाठी कारण दे नोज हाऊ मच इम्पॉर्टंट द मॅच फॉर दिस मॅच आणि हा सामना फार महत्त्वाचा आहे. त्यांना देखील ठाऊक आहे. येणारे चेंडू मात्र 11 आणि गरज आहे ती मात्र 27 धावांची. जबरदस्त क्रिकेट. तेवढं सुंदर क्लायमेट मैदानावरती. हा चेंडू स्टान्स बनवलाय बघा. जागा बनवली. रूम बनवलाय. बॅकफुटला गेला फलंदाज. एकदा पुढे गेली 2 धावेचा प्रयत्न असणार आहे आणि थोडंसं फ्रॉम अ ट्रिमेंडस प्रेशर ऑन द फिल्डर. बघायचं किती प्रेशराईज केलंय सागरला. मी म्हणेन 2 धावा पूर्ण केल्या तिथे आणि येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज असणार ती मात्र 25 धावांची. 10 चेंडू 25 धावा. शेवटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो आजच्या 4थ्या दिवसातील. यू आर द वॉचिंग द कार्डी ट्रॉफी 2021 सीझन 23 and it is a 4th day of this tournament. Beautiful atmosphere for the cricket. Birds are flying in the air. Cold wine is blowing now. Rushing and cheering crowd. It is a getting beautiful inning. Sun is going down slowly. What a wonderful atmosphere for the cricket. येणारे चेंडू मात्र 10 आणि गरज ती मात्र 25 धावांची. थरार क्रिकेटच्या मैदानावरती जबरदस्त सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. आता मात्र सामना हा चेंडू हेलिकॉप्टर शॉटचा इन फ्रंट ऑफ द स्क्रीन जज करेल त्याच्या अबक्याच्या बाहेर. ओ व्हाट अ शॉट. अनक्रेडिबल शॉट. अमेझिंग शॉट. दॅट्स अ सिक्स. थँक्यू चंदू. 9 चेंडू आणि गरज येते मात्र 19 धावांची. 9 चेंडू 19 धावा. जबरदस्त सामना मध्ये आता सामना रंगात होतोय. ओ व्हाट अ शॉट. जस्ट फ्लिक फ्रॉम द रेस इन टू द क्राउन. दॅट्स अ सिक्स. ब्युटिफुल अँड ट्रेमेंडस पॉवर. जबरदस्त आपला एफर्ट दाखवत असताना शेवटच्या टप्प्यात सामना येतो आणि सामना संघर्ष दाखवत असताना 9 चेंडू 19 धावा. ऑल दी बेस्ट.
हा चेंडू बघा, स्लोअर चेंडू. फलंदाजाला मात्र शॉट खेळण्या अगोदर शांत भाग पाडलाय. हो, वाट स्ट्रॅटेजी. गोलंदाज आपण बघू शकाल आपण वैभवला. नाव वैभव आहे, संपन्न वैभव आहे. आणि येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती मात्र 19 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवेल, प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करेल आणि प्रत्येक चेंडू मैदानावरती मात्र नवीन समीकरण निर्माण करेल. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. ओ, याने मात्र डान्सिंग डाऊन टू विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बीट झालाय, शरीराला टकरायलाय आणि पंचामरीचे करतील. इट इज अ लेग बायज. कारण धावा कशा येत फार महत्वाच्या आहेत. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती मात्र 18 धावांची. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात क्रिकेटचा थरार कसा असतो हे दाखवत असताना दोन्ही संघ आता मात्र वेळ फार कमी आहे आणि मात्र सामना जिंकायचा आहे. त्यामुळे बघायचं सामना कोण जिंकणार. 7 चेंडू 18 धावांची गरज. मी मगाशीच सांगितलं होतं प्रेक्षकांना की पाणी पिऊन घ्या, श्वास घ्या, कारण तुमचा श्वास रोखला जाणार या शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि तसंच काय ते घडत असताना वी कांट प्रेडिक्ट हु विल बी विनर बट यू विल गेट आन्सर शॉर्टली हु इज गोइंग टू बी विनर. या सामन्यामध्ये येणारे चेंडू मात्र 7 आणि गरज ती मात्र 18 धावांची. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात सामना रंगतोय, प्रेक्षकांची मने जिंकतोय. अत्यंत सायंकाळ आपण पाहतोय, ही सुंदर सायंकाळ आणि सायंकाळच्या वातावरणामध्ये रंगलेला सामना पाहतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, प्रेक्षकही सामन्याचा मनमुराद आनंद लुटतात आणि जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खाडी चषक 2021 स्पर्धा आपण पाहतोय. स्टान्स बनवला होता. फलंदाज बघा खूप बॅकफुटला गेला होता. व्हेरी गुड बॉलिंग. ओ, वाडा कमबॅक आफ्टर 6 काय कमबॅक केलं गोलंदाजानं. कौतुकास्पद कामगिरी. अनुभव कमी असला तरी आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतो हे दाखवत असताना 17 वर्षाचा खेळाडू, जबरदस्त आम्हाला माहिती असताना 12वे खेळाडू. येणारे चेंडू मात्र अजून त्याला अधिकार नाहीये वोटिंग करण्याचा, मात्र अधिकार गाजवलाय मैदानात गोलंदाजी करण्याचा. ओ, वाडा क्रिकेट. जिंकण्यासाठी मात्र येणारे 6 चेंडू आणि गरज ती मात्र 18 धावांची. प्रत्येक चेंडू मागे आता 3 धावांची गरज. टीम मीटिंग कॉल केली. प्रश्न भेडसावतोय की कोणत्या गोलाचा वापर करायचा. पाण्याची मागणी केली कदाचित, कारण येणारे चेंडू 6 आणि गरज ती मात्र 18 धावांची. आमचे अनंत पाटील आणि संतोष बेडेकर दादा सुद्धा सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे दादा तुमचेही या मैदानावरती. पाणी तुम्हाला मिळणार नाही, स्पर्धेचा नियम आहे. आणि मला आठवते मित्रांनो, एक स्पर्धा ती हिंदू हृदय सम्राट आपले स्वर्गवासी सन्माननीय मी म्हणेन शैलेश दादांना ताण लागली होती, त्यांना पाणी दिले नव्हते स्पर्धेमध्ये. कारण ह्या स्पर्धेत सुद्धा तसेच काही नियम आहेत. क्रिकेटशी आम्ही बांधील आहोत, कारण मी संपूर्ण स्पर्धेचं श्रेय देईन ते दिनेश शेठ पाटील यांना, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. मात्र शेवटच्या मोमेंटला पाणी देण्यात आलंय. बघायचं गोलंदाज पाणी पिऊन थंड होणार की पाणी पाजणार समोरच्या संघाला, हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार मित्रांनो. पाण्याची गरज तुम्हाला कधी भासते, जेव्हा तुम्ही दबावामध्ये असता. मग मी दोन्ही संघांना विनंती करेन की आय काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द टीम प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर. इफ यू प्ले इन अंडर प्रेशर यू कांट शोअर क्वालिटी अँड टॅलेंट. तुमचा नैसर्गिक खेळ आम्हाला पाहायचा आहे. तुमचा नैसर्गिक खेळ इथे मैदानावरती दाखवा, तरच सामना चांगला होईल आणि या सामन्याचा मात्र गोड होईल. अत्यंत आल्हाददायक प्रसन्न वातावरणामध्ये या सामन्याचा मात्र आजच्या दिवसाचा समापन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू मात्र 6 आणि 18 धावांची गरज. गोलंदाज बघू शकाल स्क्रीनवरती हसमुख चेहरा आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाचा, कारण फलंदाजाच्या चेहऱ्यावरती हसमुखपणा म्हणजे निश्चित सागरच्या चेहऱ्यावरती जबरदस्त सामना. आणि मला आठवण झाली तो मात्र मुंडेकरांचा जीवित मात्र रायगड आणि ठाणा सामना. 23 धावांची गरज होती आणि सातत्यानं हसत होता तो आणि सामना जिंकून दिला होता त्यानं आणि त्यानंतर कधीच मागे पाहिलं नाही त्यानं. हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे आम्ही जवळून पाहिले क्रिकेटच्या माध्यमातून. येणारे चेंडू 6 आणि गरज ती मात्र 18 धावांची. बघायचे सामना यावेळी मात्र पुल सक्सेसफुल. ओ, व्हॉट अ शॉट, ट्रेमेंडस पॉवर, दॅट्स अ 6. मराठी पाऊल टाकत कौतुक करेन की ही इज लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह. ॲटिट्यूड बघा त्याचा खूप चांगला पाहायला मिळतो. कोणतीही दडपण चेहऱ्यावरती नाही आहे आणि आपण सामना सहज जिंकू शकतोय हे दाखवत असताना समीकरण आता बदललंय, वेळ बदललाय, काळ बदलतो, सामना बदलतो. येणारे चेंडू मात्र 5 आणि गरज ती मात्र 12 धावांची. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. यू आर द वॉचिंग द एक्झिस्टंट बॅटल ऑफ द एक्झिस्टंट. यू आर द वॉचिंग द हार्टिंग मॅच. यू आर द वॉचिंग द थ्रिलिंग मॅच. ओ, व्हॉट अ मॅच. 5 चेंडू आणि गरज ती मात्र 12 धावांची. सामना बदलत गेला बघा. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. 11 चेंडू 27 धावा, 10 चेंडू 25 धावा, 9 चेंडू 19 धावा, 8 चेंडू 19 धावा, 7 चेंडू 18 धावा, 6 चेंडू 18 धावा आणि आता मात्र 5 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. पुलटा चेंडू, प्रचंड ताकदीचा वापर. ओ, व्हॉट अ शॉट वन्स अगेन. ट्रिमेंडस पॉवर, डिलिशियस शॉट. दॅट्स अ ह्यूज 6 आउट ऑफ पार्क 6.
फलंदाजी आवडली असेल सागरची तर एकदा जोरदार टाळ्यानं जयघोष करूया आपण सागरसाठी. ओ व्हॉट अ बॅटिंग, हाऊ टू प्ले इन ट्रिमेंडस प्रेशर, हे दाखवून दिले मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट. येणारे चेंडू मात्र 4 आणि गरज 6 धावांची. बघू शकाल आपण डगआउट मध्ये जबरदस्त प्रेशर. 8 चेंडू 23 धावांची बहारदार कामगिरी करत असताना मैदानावरती सामना मात्र फिनिश करतो की काय. ओ व्हॉट अ ब्रिलियंट फिनिश, कन्व्हिन्सिंग विक्ट्री मैदानावरती. व्हॉट अ सेलिब्रेशन, व्हॉट अ मॅच, फंटास्टिक परफॉर्मन्स सागर पाटील. आलाय. खूप खूप सर्वांचा आभार. प्रसाद सर तुमचे आभार. अनंत पाटील आमचे बेडेकर साहेब तुमचे आभार. सर्व प्रेक्षकांचा डीजे मास्टर आमचे SMD यांचा आभार. आमचे डीजे मास्टर चंदू मिस्टर चंदू डीजे हंस यांचा आभार. आमचे स्कोरर, आमचे कॉमेंटेटर, आमचे सर्व पंच सुभाष पाटील, सोनू कुरेशी, मनोज गुप्ता, सर्वांचा खूप खूप आभार. सर्वांचा खूप खूप आभार. बघू शकाल